सर्वांना आवाज येतोय का? येस, नो. Yes, sir. येस सर. ओके, थँक्यू. स्टार्ट करू आपण 1-2 मिनिटांमध्ये. आपण काल 1940 पर्यंत बघितलं होतं ना? हो सर. ओके. सो आज नेक्स्ट जे आहे 1941 टू 47 फिनिश करू. आणि त्यानंतर हे बघा, एमपीएससी मध्ये हिस्ट्री जे आहे ग्रुप सी ला किंवा ग्रुप बी ला ते जास्त करून महाराष्ट्रापुरतं लिमिटेड असतं. 10 पैकी 5 ते 6 प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासाशी रिलेटेड असतात आणि 4 ते मॅक्सिमम 5 समजा आला एखादा तर तो इंडियाचा वगैरे इतिहास जो आहे भारताचा त्याच्याशी रिलेटेड येतात. सो महाराष्ट्राचा इतिहास करणं जास्त बेनिफिशियल आहे सो स्कोरिंगच्या दृष्टीनं. आणि ऍडव्हान्स लेक्चर जे असतील आपले त्यामध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास जो आहे जो विचारला जातो एमपीएससी मध्ये डिटेलमध्ये ते बघणार आहोत. कारण आपल्याला हे बघा कमी सेशन मध्ये स्कोर कसा आणता येईल यासाठी आपण हे घेतो. जास्त नॉलेज अक्वायर करणे आणि एक्झाम मध्ये फेल होणे, कारण ही अपॉर्च्युनिटी जी आहे ती सारखी सारखी नाही येणार. अजून ऍडव्हर्टिजमेंट आली नाही लक्षात घ्या ग्रुप सी ची. आणि ग्रुप बी चा पेपर बघता कालचा त्यामध्ये काय होतं, ज्याला ग्रुप बी चा वगैरे अवघड जातो ते सगळे जे आहेत ते परत ग्रुप सी ला अपियर होतात. सो तुमच्यासोबत ती जी कॉम्पिटिशन आहे आता ज्यांनी काल परवा पेपर दिलाय ते पुन्हा येतील. कारण कसं आहे एक्झाम मध्ये सक्सेस जे आहे ते खूप कमी असतं. म्हणजे 50,000 विद्यार्थी असले त्यातले 1000 सिलेक्ट होणार, 49,000 राहिलेले जे आहेत ते पुन्हा दुसऱ्या एक्झाम साठी ट्राय करणार. तो मागच्या एक्झाम मधला जो क्राऊड आहे तो सगळा इथं अपियर होणार ग्रुप सी ला, जेणेकरून बाबा काहीतरी पोस्ट हातात राहील या दृष्टीनं. सो तुम्हाला प्रिलिम क्लिअर करायचे पुढच्या 3 महिन्यामध्ये स्ट्रॅटेजी ठेवा. आणि त्यासाठी कमीत कमी अभ्यासामध्ये, आता हे बघा कमीत कमी अभ्यास म्हणजे असं नाही की मी दिवसाला 2च तास अभ्यास करेन वगैरे आणि मी पास होईन, हे होणार नाही. तुम्ही जेवढा जास्त वेळ काढाल, म्हणजे तुमच्याकडे समजा मी जसं सांगितले 8 तास आहेत, कामाचे 8 तास आणि झोपायचे 8 तास सोडून त्यातले तुम्ही वीक डे ला म्हणजे सोमवार ते शुक्रवारी जेव्हा तुम्ही कॉलेज करताय किंवा तुमचं ऑफिस वगैरे आहे, वर्किंग आहे, तर तेव्हा तुम्ही 3 ते 4 तास काढायचे सोमवार ते शुक्रवार. आणि वीकेंडला जास्त वेळ काढायचा, 8-10 तास काढायचे, तर तुम्ही पास होणार. लक्षात घ्या. 1-2 तास किती तुम्ही स्मार्ट स्टडी करा, हे करा, तर नाही होणार क्लिअर एक्झाम. कारण तुमच्यापेक्षा खूप जास्त सिनियर लोक खूप वर्षापासून या परीक्षेचा अभ्यास करतायत. सो असं नाही की तुम्ही एकदम लकी असाल आणि एक्झाम क्लिअर होईल. सो हे लक्षात ठेवायचं, हार्डवर्कला काही ऑप्शन नाहीये. क्लिअर आहे. फक्त त्यातल्या त्यात जे विचारलं जाते एक्झाम मध्ये त्याच्यामध्ये हार्डवर्क करायचं, म्हणजे ज्याच्यातून जास्त स्कोर होईल आपला त्याच्या रिलेटेड हार्डवर्क करायचं. लक्षात घ्या. क्लिअर आहे. म्हणजे हे लक्षात ठेवायचं सारखं. मी सांगितले तुम्हाला एक बुक तात्यांचा ठोकळा जे आहे ते तुम्ही पुढच्या 3 महिन्यामध्ये जे जे सेक्शन्स मी शिकवतो इथं त्याच्याशी रिलेटेड त्यातलं वाचत जायचं कंटिन्युअसली. आणि हायलायटर एक सोबत ठेवायचं, नावं जे असतील त्याला हायलाइट करण्यासाठी किंवा ऑर्गनायझेशन. आता मी हे शिकवताना तुम्हाला थोडंफार कळत असेल की काय इम्पॉर्टंट आहे काय नाहीये. हे जे मी शेअर केले तुम्हाला माइंड मॅप्स, त्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टीच फक्त आहेत. तसं तर इतिहास खूप जास्त ब्रॉड आहे. सो तुम्ही पण त्या नोट्स वाचताना हायलाइट करायला शिका. आता लास्टचं सेशन बघू आणि त्यानंतर आपण महाराष्ट्रातले समाजसुधारक जे आहेत ते घेऊया. सो आता 1940 चा जो पिरियड आहे त्यामध्ये आता हे बघा 1900 त्याच्या आधी काय बघितलं होतं आपण, वर्ल्ड वॉर वगैरे सुरू झालं होतं थोडस 39 मध्ये. इलेक्शन झाल्या होत्या 37 मध्ये आणि त्यामध्ये काँग्रेस निवडून आलं होतं जास्त सीट्सवर. पण नंतर जेव्हा वर्ल्ड वॉर 2 सुरू झालं तेव्हा परत काँग्रेसचे जे मिनिस्ट्री होत्या, म्हणजे जे लोक निवडून आले होते त्यांनी रिझाईन केलं, जेणेकरून आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध लढा जो आहे तो देता येईल. ओके. आणि त्याचबरोबर लाहोर रिझोल्युशन किंवा त्याला पाकिस्तान रिझोल्युशन म्हणतात 1940चं, की पाकिस्तानची डिमांड जी आहे, याच्या आधी अशी काही सेपरेट पाकिस्तानची डिमांड नव्हती. मुस्लिमांसाठी सेपरेट प्रिव्हिलेजेस वगैरे या डिमांड होत्या, पण पाकिस्तान वेगळाच कंट्री पाहिजे वगैरे ही डिमांड सुरू झाली लाहोर रिझोल्युशन पासून. त्यानंतर 1940 ला ऑगस्ट ऑफर, म्हणजे त्यावेळेसचे जे व्हाईसरॉय होते की बाबा भारताचा सपोर्ट पाहिजे होता त्यांना वर्ल्ड वॉर 2 मध्ये, जेणेकरून त्यांना जिंकता येईल. सो त्यांनी ऑफर केले आपल्याला की बाबा
तुम्हाला आम्ही डॉमिनियन स्टेटस देतो. डॉमिनियन स्टेटस म्हणजे मी सांगितलं होतं काल की अल्टिमेट अथॉरिटी जे आहे ते ब्रिटिशच राहते. आपल्याला फक्त थोडेफार फ्रीडम मिळतात. पण आपल्याला हे नको होतं आता, कारण पूर्ण स्वराजची मागणी आपण ऑलरेडी केली होती. कुठं केली होती, कोणाला आठवतंय का? काल सांगितलं होतं पूर्ण स्वराजची मागणी कोणत्या सेशन मध्ये झाली होती? जवाहरलाल नेहरू. हा, जवाहरलाल नेहरू. कोणत्या सेशन मध्ये केली होती? 1929चं लाहोर सेशन होतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, विचारतात कुठं झालं होतं, कोणी मागणी केली, आणि कोणता दिवस आपण इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा केला होता, आठवतंय काय कुणाला कालचं? 26 जानेवारी 1930. हा, 26 जानेवारी 1930 जो आहे तो इंडिपेंडन्स डे, म्हणजे तेव्हा आपण जो आपला राष्ट्रध्वज, आता राष्ट्रध्वज एक्झॅक्ट तसा नव्हता, तो नंतर फायनलाइज झालाय, पण त्यावेळेस जो राष्ट्रध्वज होता तो चढवला होता बेसिकली आपण, आणि साजरा केला होता प्रतिकात्मक. आपण स्वातंत्र्य दिन, आपल्या स्वातंत्र्य मिळालं नव्हतं पण आपण साजरा केलं होतं. ठीक आहे, काँग्रेसचे जे लोक होते त्यांनी. ओके, सो ऑगस्ट ऑफर मध्ये काय सांगितलं पुन्हा त्यांनी की डॉमिनन्स स्टेटस देतो तुम्हाला, सीट्स जास्त देतो वगैरे, पण आपल्याला ते नकोच होतं. त्यामुळे आपण ते म्हणजे रिजेक्ट केलं काँग्रेसनं आणि मुस्लिम लीग. आता मुस्लिम लीगचं पण लक्षात घ्या, मुस्लिम लीगला सेपरेट पाकिस्तानच पाहिजे होतं. सो त्यांना पण काही जरी ऑफर केलं की तुम्हाला जास्त सीट्स देतो, तुम्हाला वेगळं हे देतो, तरी पण त्यांना हे नको होतं, त्यांना पाकिस्तानच पाहिजे होतं. सो त्यांनी पण बऱ्यापैकी गोष्टी जे ते रिजेक्ट केलं. त्यानंतर मग हे बघा, आता पहिले गांधीजींनी 2 मुवमेंट्स केल्या होत्या ऑल इंडिया लेवलच्या. कुणाला आठवतंय का? जरासं आपण रिवाइज पण करू थोडं मागच्या 2-3 सेशन मधलं. 1920 मध्ये गांधीजींनी कोणती ऑल इंडिया लेवलची मुवमेंट केली होती? 1920 मध्ये सांगता येईल कोणाला? मराठीमध्ये सांगितलं चालेल, इंग्लिशमध्ये नाव आहे. 1920 मध्ये आणि परत 1930च्या दरम्यान एक सुरू केली होती, आणि नंतर ही 1940च्या दरम्यान 42 मध्ये सुरू केली. हे बघा, 1920 मध्ये असहकार आंदोलन सुरू केलं होतं, नॉन कॉपरेशन मुवमेंट, आणि खिलाफत मुवमेंट, या 2 गोष्टी सोबत सुरू केल्या होत्या. त्यानंतर 1930 मध्ये सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ जी आहे, दांडी मार्च वगैरे केलं होतं. ठीक आहे, आणि त्यानंतर 10 वर्षांनी ऑलमोस्ट ही लास्टचा लढा होता हा. सो पहिला त्यांनी सुरुवात याची इंडिव्हिज्युअल सत्याग्रह केली. इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक सत्याग्रह, प्रत्येकानं सत्याग्रह करायचं. आता पहिले सत्याग्रही कोण होते हा क्वेश्चन खूप वेळा विचारलाय प्रिव्हियस इयर मध्ये, सो नाव तुम्हाला माहितच पाहिजे. विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. वैयक्तिक सत्याग्रह जे आहे, वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे आधी कसं असायचं, गांधीजी लीड करायचे आणि सगळे सामील व्हायचे. आता गांधीजीने सांगितलं की सगळ्यांनी स्वतःहूनच सत्याग्रह करायचा. ठीक आहे, सो त्यातले इंडिव्हिज्युअल सत्याग्रह ही मुवमेंट जे आहे त्याचे पहिले सत्याग्रही कोण होते, नाव लक्षातच ठेवायचं तुम्ही, येऊ शकतो क्वेश्चन तुम्हाला. पहिले होते विनोबा भावे, आणि दुसरे जे होते ते जवाहरलाल नेहरू दुसरे होते, लक्षात घ्या. आता तुम्ही एक्झाम मध्ये परत काय होतं कन्फ्युजन, की पहिले म्हणल्यावर जवाहरलाल नेहरूच आठवेल तुम्हाला, पण तसं नाहीये. विनोबा भावे जे होते, कारण विनोबा भावे हे गांधीजींच्या फॉलोअर्स मधले होते खूप मोठे. नंतर महाराष्ट्रातले होते ते, वर्धा या रिजन मधले, आणि त्यांनी भूदान मुवमेंट जी होती त्यामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग आहे विनोबा भावेंचा. भूदान म्हणजे काय, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर काय होतं की काही लोकांकडे 500 एकर जमीन असं, आणि काही लोकांकडे काहीच नव्हतं. सो भूदान मुवमेंट काय होती बेसिकली, की ज्यांच्याकडे जास्त जमिनी आहेत त्यांनी डोनेट करायच्या, जेणेकरून जे लँडलेस आहेत, ज्यांच्याकडे जमीनच नाहीये, त्यांना त्यातली वाटून देता येईल. सो त्या मुवमेंट मध्ये हजारो एकर शेती लोकांनी दान केली होती, आणि ती परत ज्यांच्याकडे जमीनच नाही त्यांच्यात वाटण्यात आली होती. लक्षात ठेवा, हे जे काय सांगतोय थोडंसं लक्षात राहिलं. आणि त्यानंतर विनोबा भावेंबद्दल वाचायचंच आपण सेपरेट. तर पहिले सत्याग्रही होते ते. त्यानंतर क्रिप्स मिशन आलं. आता हे बघ, क्रिप्स जे होते ते मंत्री होते बेसिकली, ब्रिटनमध्ये जी पार्लिमेंट होती त्यांची. आता ते जे आहे क्रिप्स मिशन 1942, हे जो खूप वेळा क्वेश्चन आले क्रिप्स मिशनवर. 1942, आता हे डिटेलमध्ये म्हणजे त्यांनी काय मांडलं होतं वगैरे आणि काय होतं, एवढं जास्त ग्रुप सीच्या प्रिलिमला नाही विचारत, लक्षात घ्या. ते मुख्य परीक्षेला वगैरे विचारतात. So तुम्हाला फक्त माहित पाहिजे की कधी आलं होतं क्रिप्स मिशन, म्हणजे ऑगस्ट ऑफर 1940 ची होती, आणि त्यानंतर क्रिप्स मिशन आलं होतं. की बाबा त्याचा उद्देश पण हाच होता की भारतीयांना समजवायचं, कारण काय झालं होतं, आता ब्रिटनवर दबाव वाढत होता, अमेरिका वगैरे. अमेरिका म्हणत होतं की बाबा तुम्ही इंडियाला कन्व्हिन्स करा युद्धामध्ये आपल्याला सपोर्ट करण्यासाठी.
पण इंडियातले लोक जे होते ते लढा सुरू केला होता त्यांनी ब्रिटिशांविरोधात. सो मग ते वेगवेगळे प्रपोजल घेऊन यायचे आपल्या इकडं, की आम्ही तुम्हाला हे देतो, आमच्या सोबत मदत करा वगैरे. तसं बघायला गेलं तर ब्रिटिश राज्य करतच होते आपल्यावर. पण जर इतका विरोध असेल लोकांचा तर त्यांना पण दोन्ही ठिकाणी म्हणजे तिकडे युद्ध चालू आहे आणि इकडे भारतीयांना कन्व्हिन्स करणं अवघड होतं. त्यामुळे ते प्रपोजल वगैरे घेऊन यायचे. सो क्रिप्स, स्टॅफोर्ड क्रिप्स म्हणून आहे. ते आले होते 1942 मध्ये. पण त्यांचं पण प्रपोजल हेच होतं की बाबा डॉमिनंट स्टेटस देऊ तुम्हाला, कॉन्स्टिट्युएंट तुमचे असे म्हणजे तुमचं तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन बनवून देऊ, तुम्ही बनवा, तुम्हाला अधिकार देऊ. पण डॉमिनंट स्टेटस नकोच होतं लक्षात घ्या आपल्याला. ठीक आहे. सो हे पण कॅन्सल झालं क्रिप्स मिशन आणि क्विट इंडिया मुवमेंटची सुरुवात झाली. हे लक्षात ठेवा, क्विट इंडिया मुवमेंट जे आहे ते 1942 ला सुरुवात झाली. क्विट इंडिया मुवमेंटला मराठीमध्ये छोडो भारत आंदोलन म्हणतात. क्विट इंडिया मुवमेंट, आता हे 3 लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिलं असहकार आंदोलन, नॉन कोऑपरेशन मुवमेंट 1920 ची गांधीजींनी सुरू केली होती ऑल इंडिया लेवलची. त्यानंतर 1930च्या दरम्यान सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ. जे वेगवेगळे कायदे जे होते, जसं गांधीजींनी सॉल्ट टॅक्स ब्रेक केला होता, मिठावर जो कर लावला होता तो, त्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं त्यांनी. आणि सगळ्या प्रकारे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कर जे होते, फॉरेस्ट टॅक्स असायचा, लँड टॅक्स असायचा, सगळे जे कर आहेत त्याच्या विरुद्ध आंदोलन होतं. आणि तिसरं जे आहे भारत छोडो आंदोलन, लास्टचं होतं हे. आता यामध्ये गांधीजींनी काय नारा दिला होता, डू ऑर डायचा. म्हणजे याच्या आधी मी सांगितलं होतं तुम्हाला, गांधीजी स्ट्रॅटेजिस्ट होते खूप मोठे, की आधी आपण कमकुवत होतो, आपल्यात युनिटी नव्हती, त्यामुळे त्यांनी असहकार किंवा काय म्हणतो आपण थोडेसे माइल्ड लेवलचे आंदोलन केले होते, की ज्यामध्ये सर्वसामान्य माणूस सामील होऊन त्याला जास्त नुकसान होणार नाही या दृष्टीने ते आंदोलन होते. आणि शेवटचं जे आंदोलन होतं हे, त्यामध्ये गांधीजींनी सरळ सांगितलं डू ऑर डाय, की बाबा आता जर आपल्याला म्हणजे तुम्ही असा प्रयत्न करा की एकतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, नाहीतर त्या प्रयत्नात तुम्ही मेला तरी चालेल. ठीक आहे. सो या लेवलचं ते म्हणजे लास्ट स्टेज मध्ये होते फाईट आपली. त्यानंतर 5 वर्षामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच. ओके. सो हे लक्षात ठेवायचं. 8 ऑगस्ट 1942 ला ही ऑगस्ट क्रांती म्हणतात याला. 8 ऑगस्ट 1942 वरती एक ऑगस्ट ऑफर आहे लक्षात घ्या. ते म्हणजे आपल्याला त्यांनी वर्ल्ड वॉर मध्ये सामील होण्यासाठी ऑफर दिली होती, ऑगस्ट ऑफर. आणि ऑगस्ट क्रांती वेगळं आहे. ऑगस्ट क्रांती म्हणजे क्विट इंडिया मुवमेंट, छोडो भारत आंदोलनाची सुरुवात जी आहे, मुंबईमधून सुरू झालं होतं ते. गोवालिया टँक रिझोल्युशन म्हणतात त्याला. गोवालिया टँक नावाचं मैदान आहे मुंबईत. तिथं हे क्विट इंडिया मुवमेंटचं जे रिझोल्युशन होतं ते पास केलं होतं ऑगस्टमध्ये. सो याला ऑगस्ट ऑगस्ट क्रांती म्हणतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे जे सिक्वेन्स आहे ना शेवटच्या स्टेज मधलं. मग त्यानंतर मग खूप साऱ्या ठिकाणी हे बघा पॅरलल गव्हर्नमेंट सुरू झाले होते. प्रति सरकार म्हणतात त्याला, किंवा त्याचा अपभ्रंश आहे पत्री सरकार वगैरे. म्हणजे साताऱ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांनी प्रति सरकार सुरू केलं होतं. प्रति सरकार म्हणजे काय, ब्रिटिशांचं गव्हर्नमेंट आहेच, त्याच्या पॅरलली स्वतःचं गव्हर्नमेंट सुरू केलं, की बाबा हे स्वतःच नगरसेवक आहेत आणि आम्ही इथलं बघणार वगैरे असं. सो प्रति सरकार आहे. त्यानंतर उषा मेहता हे नाव, आता हे थोडेसे इंडिया लेवलचे नाव जे आहेत मी नंतर एक शेअर करेन माइंड मॅप, म्हणजे फिमेल फ्रीडम फायटर्स यांचं. त्यामध्ये उषा मेहता हे खूप नाव फेमस आहे. त्यांनी अंडरग्राऊंड रेडिओ सुरू केलं होतं. अंडरग्राऊंड रेडिओ म्हणजे काय, की ब्रिटिशांना कळून न देता गुपचूप कम्युनिकेशन करणे, एकमेकांना माहिती पोहोचवणे, यासाठी उषा मेहता यांनी या काळामध्ये. ठीक आहे. आणि सगळ्या लेवलला म्हणजे अंडरग्राऊंड लेवलला, रिव्हॉल्युशनरी लेवलला सगळीकडून सुरू झाली होती. आता हे प्रति सरकार कुठे कुठे स्थापन झालं होतं, साताऱ्यामध्ये, युपी मधलं बलिया आहे, तमलुक आहे. आणि खूप सारे लीडर जे आहेत ते जेलमध्ये गेले होते सगळे. म्हणजे जवाहरलाल नेहरू असतील, गांधीजी असतील, सगळ्यांना अटक झाली होती, जे मेन लीडर्स होते ते. पण आता ही मुवमेंट जी आहे ती सर्वसामान्य लोकांमध्ये पसरली होती लक्षात घ्या. त्यामुळे लीडर्स जरी आत गेले होते सगळे जेलमध्ये, तरी पण सामान्य नागरिक जे होते ते लढतच होते ब्रिटिशांविरुद्ध. आणि त्यानंतर हे जे आहे INA, इंडियन नॅशनल आर्मी. आता हे आझाद हिंद फौज म्हणून होतं. सुभाषचंद्र बोस जे होते, आता या काळात काय झालं होतं, सुभाषचंद्र बोस जे होते त्यांनी काँग्रेसपासून सेपरेट होऊन फॉरवर्ड ब्लॉक मुवमेंट स्टार्ट केली होती. आता हे आधी हे काँग्रेसमध्येच होते लक्षात घ्या. सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू जे आहेत ते काँग्रेसमध्येच होते. पण नंतर काय झालं, बोस जे होते ते थोडेसे जसं सुरत स्प्लिट झालं होतं, त्यामध्ये लोकमान्य टिळक बाहेर पडले होते काँग्रेसमधून. कारण लोकमान्य टिळकांच्या ज्या
विचार होते ते थोडेसे रिव्होल्युशनरी होते, आक्रमक होते. तसंच सुभाषचंद्र बोस जे होते त्यांचे विचार पण थोडे क्रांतिकारक होते. म्हणजे नॉर्मल जे आहे ब्रिटिशांना प्रस्ताव द्या वगैरे त्याच्याऐवजी त्यांचं मत होतं की आपण डायरेक्टली फाईट करू. पण काँग्रेसमध्ये थोडंसं सॉफ्ट माइंडेड पीपल होते. सो त्यांचं थोडंसं कॉन्फ्लिक्ट झालं मतांचं. त्यामुळे 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. कोणता पक्ष हे नावं लक्षात ठेवा थोडंसं. सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल थोडंसं माहिती आहे. मी शेअर करेन त्यांचं पण माइंड मॅप. त्यांच्याबद्दल तुम्हाला कोणत्या गोष्टी माहित पाहिजे. तर फॉरवर्ड ब्लॉक जो आहे ते 2 वेळा सलग अध्यक्ष झाले होते लक्षात घ्या. 1938 आणि 1939 मध्ये. त्रिपुरी सेशन आणि हरिपुरा सेशनचे अध्यक्ष होते ते. पण मध्येच दुसऱ्या सेशनचे अध्यक्ष असताना काँग्रेसमधूनच त्यांना विरोध होऊ लागला जास्त रॅडिकल आयडिया असल्यामुळं. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. ठीक आहे. कारण गांधीजींचं आणि त्यांचं थोडंसं कॉन्फ्लिक्ट ऑफ म्हणजे हे होतं विचारांचं थोडंसं मतप्रवाह वेगळं होतं. पण हे बघा सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया रेडिओवर गांधीजींना फादर ऑफ नेशन ही उपाधी दिली होती. आणि गांधीजींनी सुद्धा सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी खूप जास्त गौरवोद्गार काढले होते की प्रिन्स अमंग दी असं काहीतरी आहे ते कोड गांधीजींचं की जे सगळे स्वातंत्र्य फ्रीडम फायटर्स आहेत त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस जे आहेत ते त्यातले प्रिन्स आहेत असं. ठीक आहे. सो आता हे INA काय आहे? आझाद हिंद फौज बेसिकली. जेव्हा आपलं युद्ध चालू होतं तेव्हा सिंगापूर साईडला वगैरे जे प्रिझनर्स ऑफ वॉर होते. प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणजे काय असतं बेसिकली? युद्ध झालं समजा आपलं आणि जे हरतात बेसिकली सैनिक त्यांना बंदी केलं जातं. समजतं? जसं की आपलं आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे समजा आणि आपण पाकिस्तानच्या ह्यांना हरवलं तर आपण ते 1971चं जे युद्ध झालं होतं त्यामध्ये 90,000 जे सैनिक आहेत पाकिस्तानचे त्यांना आपण ताब्यात घेतलं होतं आणि नंतर सोडून दिलं फ्रीली. सो त्यांना प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणतात, ज्यांना आपण युद्धात हरवतो आणि त्यांना प्रिझन मध्ये टाकतो. सो ते जे हरलेले होते सैनिक म्हणजे ब्रिटिश जे घेऊन जायचे दुसऱ्या देशांमध्ये लढायला आणि तिथे जे भारतीय सैनिक हारायचे मग त्यांना प्रिझन मध्ये टाकलं जायचं. त्यांच्या सगळ्यांची मिळून मोहन सिंग हे जे नाव आहे लक्षात ठेवा. मोहन सिंग ते स्वतः ब्रिटिश आर्मीमध्ये वगैरे होते. सो त्यांनी ही तयार केली होती संघटना इंडियन नॅशनल आर्मी. इंडियन नॅशनल आर्मी लक्षात घ्या. त्यांनी संघटना तयार केली होती. म्हणजे कन्फ्युजन काय असतं क्वेश्चन विचारल्यावर. INA जे आहे इंडियन नॅशनल आर्मी ही कुणी स्थापन केली होती? तर तुम्हाला वाटतं की सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली होती, तर तसं नाही. स्थापन यांनी केली होती मोहन सिंग यांनी. कुणाच्या मदतीने स्थापन केली होती? तर ते असे भारतीय सैनिक की जे युद्धामध्ये हरलेले होते आणि त्यांना प्रिझनर्स बनवलं होतं जपानीज लोकांनी किंवा तिकडच्या सिंगापूर साईडला वगैरे. सो त्या सैनिकांना परत रिक्वेस्ट करून सोडलं आणि त्यांची एक सैन्य बनवलं ब्रिटिशांच्या विरोधात. त्याचं नाव आहे इंडियन नॅशनल आर्मी. आणि मग मोहन सिंग यानंतर मग ते रास बिहारी बोस म्हणून एक आहे. ते खूप ऍक्टिव्ह होते आधी रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीज मध्ये. पण नंतर ते काहीतरी एक दोघांचं किलिंग केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर ब्रिटिश मागे लागले होते त्यांच्या. मग ते पळून तिकडे गेले होते सिंगापूरला. तर तिथं त्यांनी रास बिहारी बोस आणि परत जवाहरलाल नेहरू जे होते ते त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं बेसिकली ब्रिटिशांनी नंतर 1940च्या दरम्यान. पण ते तिथून सुटून परत जर्मनीमध्ये गेले पहिल्यांदा. ठीक आहे. आणि त्यावेळेस बाय लँड जर्मनी खूप लांब आहे. ते तसं सिक्रेटली जर्मनीमध्ये गेले. हिटलरची मदत मागितली पहिल्यांदा पण ते काय सक्सेस झालं नाही एवढं हिटलर सोबतचं. मग परत ते जर्मनीवरून जपानला गेले आणि जपानमधले मग आता हे जे होते मोहन सिंग यांनी ऑलरेडी स्थापन केली होती इंडियन नॅशनल आर्मी आणि त्याची धुरा जी आहे ती सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दिली त्यांनी. ओके. सो अल्टिमेटली आझाद हिंद फौज जी आहे इंडियन नॅशनल आर्मी ते नंतर रिऑर्गनाइज केली सुभाषचंद्र बोस यांनी. आणि तिथून मग परत ते आपला हे बघा भारत जो देश आहे त्याची पूर्वेची बाजू जी आहे म्यानमार वगैरे जे आहे आणि तिथून जर खाली गेलो आपण थायलंड मग खाली सिंगापूर आहे. ओके. सो तिथून ते त्या साईडनं यांनी इंडियामध्ये एंट्री करायला सुरू केली होती सुभाषचंद्र बोस आणि त्यांची जी फौज होती इंडियन नॅशनल आर्मी वगैरे. याच्यावर खूप सारे वेब सिरीज पण आहेत इंडियन नॅशनल आर्मीशी रिलेटेड. नंतर बघू शकता तुम्ही फ्री टाइम मध्ये. ओके. पण ह्यांचं ऍक्च्युली खूप म्हणजे नंतर हे झालं होतं म्हणजे ब्रिटिशांनी यांना हरवलं त्या आसाममध्ये मणिपूर साईडला तिकडं. आणि त्यांचे जे सैनिक होते सगळे बेसिकली त्यांची हत्या झाली खूप. आणि दिल्ली चलो त्यांनी नारा दिला होता. प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट त्यांनी तयार केलं होतं. म्हणजे जसं आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला होता 1930 मध्ये
तसं त्यांनी स्वतःचं सरकार आहे, आम्ही भारतात सरकार आहोत वगैरे. आपले अंदमान निकोबार जे आता हे बघा, अंदमान निकोबार मधले काही आयलँड्स आहेत ना, त्याची नावं बदलून पण हे शहीद द्वीप, स्वराज द्वीप, त्यानंतर बोस यांच्या नावानं पण काही काही नावं दिलेत, त्या बेटांची नावं दिलेली आहेत अंदमान निकोबार मधल्या. त्यानंतर राणी झाशी रेजिमेंट होतं, म्हणजे त्यामधल्या लेडीज ज्या होत्या फिमेल आर्मी मधल्या, त्यांचं राणी झाशी रेजिमेंट होतं. ओके. आणि मग काय झालं, ते बघा हे युद्धामध्ये हारले बेसिकली. म्हणजे सुभाषचंद्र बोस यांची डेथ झाली विमान अपघातामध्ये, किंवा ते कॉन्स्पिरसी थिअरीज आहे, त्यामध्ये डेथ झाली किंवा नाही झाली ह्याच्याबद्दल खूप सारे डाऊट्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त पडायचं नाही आपण. पण नंतर हे जे आझाद हिंद फौज होती, त्यांची बेसिकली ब्रिटिशांनी त्यांना हरवलं युद्धामध्ये नॉर्थ ईस्ट साईडला. आणि त्यांचे जे प्रिझनर्स म्हणजे ते युद्धामध्ये जे हरले, आता परत त्यांना कैद केलं आणि त्यांचे ट्रायल्स सुरू झाल्या. ट्रायल्स म्हणजे त्यांच्यावर खटले, कोर्ट मार्शल असतं बेसिकली. कोर्ट मार्शल आणि नॉर्मल कोर्टात फरक असतो. म्हणजे समजा एखादा सैनिक आहे आपल्या आर्मीमध्ये, त्यानं काहीतरी दुसऱ्या सैनिकाचा खून केला किंवा त्यानं काहीतरी आपले नियम जे आहेत त्याचा भंग केला, तर त्यांना सामान्य कोर्टात त्यांच्यावर कारवाई होत नाही, तर त्यांचे सेपरेट कोर्ट मार्शल असतात आर्मी मधल्या लोकांचे. ठीक आहे. सो तसंच कोर्ट मार्शल थ्रू यांच्यावर कारवाई करण्यात आली. आणि मग त्यांचे जे ट्रायल्स होते ना, INA ट्रायल्स म्हणतात, की जे मी सांगेन नंतर, जे 3 लीडर्स होते. इथं आहे बघा, INA ट्रायल्स जे लिहिलंय, रेड फोर्ट, लाल किल्ला जो आहे आपला, तिथं भरवण्यात आला. आणि ही 3 नावं लक्षात ठेवा. याच्या UPSC मध्ये प्रश्न आला होता 2 वर्षापूर्वी. हे 3 नावं कशाच्या संदर्भात आहेत हे. ठीक आहे. सो ही 3 नावं काय आहेत बघा, आणि वेगवेगळ्या धर्माचे आहेत सगळे. शाहनवाज खान हे मुस्लिम नाव आहे. प्रेम कुमार सेहगल आणि गुरबख्श सिंग ढिलोन पंजाबी नाव आहे. सो सगळ्या जाती धर्माचे लोक जे आहेत ते आझाद हिंद फौजमध्ये होते. आणि यांच्या विरोधात कोर्ट मार्शल चालू होतं, की बाबा त्यांना फाशी द्यायची का काय असं. आणि परत जसं भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांना फाशी झाली होती आणि त्यांच्या ब्रिटिशांच्या विरोधात खूप जास्त आंदोलन जे आहे ते तीव्र झालं होतं. एकच मिनिट. तसंच ह्यांचे जेव्हा ट्रायल्स चालू होत्या, तेव्हा पण सर्वसामान्य लोकांमध्ये एकदम ब्रिटिशांविरोधात वातावरण तयार झालं होतं, की बाबा हे जे लोक आहेत ते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत होते आणि यांनाच फाशी देणार आणि यांना ट्रायल्स वगैरे. सो खूप जास्त लोकांमध्ये, जसं मध्ये एकदा ते आपले एक पायलट होते इकडं पाकिस्तानमध्ये, ते कुठल्या त्या ऑपरेशनच्या वेळेस तिकडे हे झालं होतं, अभिनंदन काहीतरी नाव होतं, हा. तर त्यांचे पण जेव्हा चालू होतं केसेस, तेव्हा पण लोकांमध्ये जास्त भावना होती तीव्र. एखादा जेव्हा आर्मी ऑफिसर किंवा जे काय म्हणतो आपण भगतसिंग सारखे जे क्रांतिकारक असतात, त्यांच्या विरोधात जेव्हा चालू असतं, तेव्हा लोकांमध्ये देशाप्रती भावना जी आहे ती तीव्र होते. ठीक आहे. सो सगळ्या भारतातून त्यांच्या सपोर्टमध्ये लोक उतरले होते आणि ब्रिटिशांच्या विरोधात बेसिकली. त्यानंतर ही एक गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा, 1945चा वॅवेल प्लॅन. म्हणजे कुठले कुठले नावं लक्षात ठेवायचे आहेत, हे क्रिप्स मिशन लक्षात ठेवायचं 1942चं. वॅवेल प्लॅन, आता वॅवेल कोण होता त्यावेळेसचा व्हॉइसरॉय होता, लक्षात घ्या. व्हॉइसरॉय वगैरे शिकवलंय तेव्हा मी सांगितलं हे. सेकंड लास्ट जो होता तो वॅवेल होता. त्यानं परत तेच केलं, की वॅवेल प्लॅन मध्ये परत आपल्याला काय त्यानं पूर्ण स्वातंत्र्य देतो वगैरे असं काही नाही. पुन्हा तुम्हाला डॉमिनन्स स्टेटस देतो, तुमची संख्या वाढवतो काउन्सिल मधली, हे करतो. पण परत आपल्या लोकांनी हे रिजेक्ट केलं, आम्हाला हे नकोच आहे म्हणून. ओके. त्यानंतर INA ट्रायल सांगितलं मी तुम्हाला. रॉयल इंडियन नेव्ही रिव्होल्ट. आता इंडियन नेव्ही जी होती आपली, त्यामध्ये भारतीय सैनिक जे आहे त्यांच्यावर खूप जास्त, जसं की 1857चा उठाव आठवतोय का तुम्हाला, का झाला होता, सैनिकांनी केला होता, कोण सांगू शकेल एखादं? तिथं डुकराच्या आणि गाईच्या काडतुसांच्या हम्म. बंदुकीच्या गोळ्या बनवल्या हा जायच्या. हा ट्रिगर पॉइंट होता. म्हणजे जे इनफिल्ड रायफल वापरलं जायचं, त्यामध्ये हे काडतूस जे आहेत ते वापरले जायचे. पण आणखी काही रिझन्स होते. तर आपले जे सैनिक होते ना, त्यांना म्हणजे प्रमोशन दिलं जायचं नाही, त्यांच्याबरोबर खूप जास्त म्हणजे दुजाभाव केला जायचं. म्हणजे आपल्याला सेकंडरी सिटीजन असल्यागत आणि एकदम आपण लो लेवलचे असल्यागत ट्रीट करायचे भारतीय सैनिकांना सुद्धा, आर्मी ऑफिसर्स ब्रिटिशांचे. सो लोकांमध्ये खूप नाराजी होती तेव्हा. सो त्याचा सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह आणि तो ट्रिगर पॉइंट होता, की काडतूसचं रिझन आणि हे ते. ओके. सो तसंच जे आपली नेव्ही होती ना, नेव्ही म्हणजे जे जहाज वगैरे असतात ब्रिटिशांचे वगैरे, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी इंडियन्स जे होते ते सबऑर्डिनेट लेवलवर कामाला होते. पण तिथं पण त्यांना रेशियल
डिस्क्रिमिनेशन. आता रेशियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? जसं की एखादा आफ्रिकन माणूस आहे समजा इंडियामध्ये असेल, तर तुम्ही त्याच्याकडं समजा असं बघत असाल तुच्छतेनं, की बाबा हा थोडासा डार्क स्किनचा आहे, तो आपल्यापेक्षा लोअर स्टेटसचा आहे. तर याला रेशियल डिस्क्रिमिनेशन म्हणतात, की जे चुकीचं आहे. ठीक आहे. सो आपल्याबरोबर ब्रिटिश तसं करायचे, की आपण ब्राऊन स्किनचे आहोत, ते थोडेसे व्हाईट आहेत. सो रेशियल डिस्क्रिमिनेशन करायचे. आणि त्यांच्या राहण्याच्या कंडिशन वगैरे खूप खराब होत्या. आपले जे सर्व्ह करत होते नेव्हीमध्ये वगैरे. सो त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात बंड केलं. ते जे जहाज होतं बेसिकली मोठं त्याच्यावर. आता ते सुरुवात झाली बॉम्बे मधल्या जहाजापासून आणि मग हळूहळू दुसरे जे ब्रिटिश नेव्ही मधले होते त्यांच्यात पण हे पसरलं बेसिकली. आणि हे बघा ही थोडीशी का सिग्निफिकंट आहे? आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये डिसिप्लिन खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. म्हणजे कमांड जी असते, तुम्ही उठाव वगैरे करू शकत नाही तिथं. उठाव केला याचा अर्थ खूप जास्त लोकांमध्ये असंतोष आहे आणि चुकीचं घडते काहीतरी असं होतं. सो हे जे नेव्ही मधल्या लोकांनी उठाव केला होता, त्यांच्या कंडिशन साठी होता, पण त्यातून पण परत राष्ट्रप्रेम वगैरे या गोष्टी सुरू झाल्या. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. हा म्हणजे सिक्वेन्स ऑफ थिंग जो आहे, की काय काय गोष्टी झाल्या अल्टिमेटली स्वातंत्र्य मिळायच्या वेळेस सगळ्या बाजूंना रोष जो आहे तो वाढत होता. नेव्ही मध्ये म्युटिनी सुरू झाली. इकडे आझाद हिंद फौज जे आहे त्यांचं ट्रायल्स चालू होत्या. त्याच्या विरोधात ब्रिटिशांविरुद्ध नाराजी होती सगळीकडे. त्यानंतर मग वॅवेल प्लॅन वगैरे फसला होता सगळ्या गोष्टी. आणि अल्टिमेटली वर्ल्ड वॉर 2 झालं होतं 1944 ला. भले अंत जे म्हणजे जर्मनी वगैरे हरले त्यामध्ये, अमेरिका, इंग्लंड साईड जिंकली होती. पण खूप जास्त त्यांचं मिलिटरी लॉस झालं होतं, की बाबा खूप जास्त हेवी बॉम्बिंग केलं होतं जर्मनीनं इंग्लंडवर वगैरे. आणि खूप जास्त त्यांचं म्हणजे ऑलमोस्ट परिस्थिती जी आहे, याच्या आधी जे कंडिशन होती म्हणजे 1940च्या आधी, इंग्लंड जे आहे ती एकदम ऑलमोस्ट खूप जास्त पॉवरफुल होती इकॉनॉमिकली वगैरे. कारण त्यांच्या बाबतीत असं म्हणलं जायचं की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळला जायचा नाही. कारण त्यांचं साम्राज्य इतकं विस्तृत होतं सगळ्या बाजूनं. पण नंतर हळूहळू खूप जास्त वीक झाले सगळीकडून ते जर्मनीचे वगैरे युद्धामध्ये. आणि त्यानंतर हळूहळू सगळे देश स्वतंत्र झाले. म्हणजे साऊथ आफ्रिकेतले असतील, एशियातले बऱ्यापैकी देश आहेत ते स्वतंत्र झाले. ओके. सो कॅबिनेट मिशन प्लॅन जो आहे, ते यात 3 लोक होते. ते अलेक्झांडर, त्यानंतर स्टॅफोर्ड क्रिप्स होता आणि अजून एक होतं. हे 3 लोक आले होते. कॅबिनेट मिशन म्हणजे काय लक्षात घ्या. ब्रिटिश कॅबिनेट जसे आपले मंत्रिमंडळातले मंत्री आहेत 3 लोक आले. ठीक आहे. तसं ब्रिटिश मंत्रिमंडळ जे होतं इंग्लंडमधले, त्यातले 3 जण आले होते. तर तिघांची नाव मी शेअर करेन नंतर. स्टॅफोर्ड क्रिप्स जे होते ते आलेच होते यात. हे जे आहेत ना इथले 1942 ला आले होते. हा परत एकदा आला इकडं ह्याच्यासोबत 47-46 मध्ये. आणि त्याच्यासोबत आणखी 2 होते लोक, अलेक्झांडर आणि अजून एक कोणतरी होतं. परत ते प्लॅन घेऊन आलते की बाबा तुम्हाला परत आम्ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीत जागा जास्त देऊ, ग्रुपिंग करू, हे करू ते करू. आणि परत हे आपले म्हणजे त्यात डिमांड ज्या होत्या त्या इंडियन्सना पटल्या नाहीत. मग हे पण परत रिजेक्ट झालं. आणि अल्टिमेटली मग शेवटी जो आहे, भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा 1947 मध्ये झाली. आणि आता हे बघा 46 मध्ये मुस्लिम लीग जे होतं त्यांनी डायरेक्ट ऍक्शन डे डिक्लेअर केला होता. हा दिवस लक्षात ठेवा, 16 ऑगस्ट 1946. म्हणजे त्यावेळेस खूप जास्त कम्युनल व्हायलन्स झालं होतं. कम्युनल व्हायलन्स म्हणजे जातीय दंगली झाल्या होत्या हिंदू मुस्लिमांमध्ये. मुस्लिम लीगनं डायरेक्ट ऍक्शन डे म्हणजे डायरेक्ट रक्तपात वगैरे, किलिंग्स वगैरे सुरू केले होते. ठीक आहे. सो मॅसिव्ह कम्युनल राईट्स झाल्या कलकत्ता आणि अदर ठिकाणी. आणि त्यामुळे मग ते सेपरेट होणार हे ऑलमोस्ट निश्चित झालं होतं. की हे बघा, कधी आपण एकत्र राहिलो असतो जेव्हा सगळं ठीक होतं आणि आपण सगळे ब्रिटिशांच्या विरोधात लढतोय. पण नंतर नंतर असं झालं की ब्रिटिश चालले होते, पण आपल्या आपल्यातच हिंदू मुस्लिम इतकं जास्त व्हायलन्स सुरू झालं की मग ते अल्टिमेटली 2 देश स्वतंत्र झाले. त्यानंतर मग इंटरिम गव्हर्नमेंट जे आहे 1946चं इलेक्शन झालं होतं. मग त्यामध्ये निवडून आले काँग्रेसचे. आता या इलेक्शनचा प्रॉब्लेम काय झाला 1946चं, त्यामध्ये मुस्लिम लीगचे लोक पण खूप जास्त निवडून आले. मग याच्यातनं काय प्रूव्ह झालं की मुस्लिमांना पण त्यातल्या सेपरेट पाकिस्तान पाहिजे. कारण मुस्लिम लीग तेव्हा हरला असतं ना 1946 मध्ये, तर याचा अर्थ काय झाला असता की बाबा मुस्लिम लीग जे आहे ते चुकीचं आहे, काँग्रेस जे आहे ते बरोबर आहे आणि पाकिस्तान व्हायला नाही पाहिजे. तर मुस्लिम लीगच्या खूप जागा जास्त निवडून आल्या 46च्या इलेक्शन मध्ये. आणि त्यामुळं हे काय प्रूव्ह झालं की बाबा मुस्लिम लीगला पण सपोर्ट आहे लोकांचा. सो मग त्याच्यातून मग परत हे गोष्ट झालं. जवाहरलाल नेहरू जे होते ते इंटरिम गव्हर्नमेंटचे त्यांनी लीड करत होते. ठीक आहे. मुस्लिम लीगचे मेंबर पण ऍड झाले नंतर त्यामध्ये.
आणि अल्टिमेटली बघा माउंट बॅटन शेवटचा व्हॉइसरॉय आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी आला तो स्वातंत्र्य जेव्हा होणार होतं तेव्हा. मग तो पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता तरी तो 1 वर्ष होता सगळ्या गोष्टी नीट होईपर्यंत. आणि माउंट बॅटन प्लॅनलाच म्हणतात पार्टिशनचा प्लॅन. म्हणजे माउंट बॅटन जो आला तो स्वातंत्र्य देण्यासाठीच आला होता. सेपरेट त्याला पाठवलं होतं की बाबा आता भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. सो नंतरच्या ज्या घडामोडी होतील म्हणजे पार्टिशन करायचं, पाकिस्तान इकडं असेल, इकडे दुसरा पाकिस्तान असेल, बांगलादेश आत्ताचं, त्या बाउंड्रीज ज्या आहेत त्यानंतर काय काय गोष्टी करायच्या वगैरे याच्यासाठी त्याला पाठवलं होतं. सो पार्टिशनचा प्लॅन होता बेसिकली हा. इंडिपेंडन्स विथ पार्टिशन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. याच्या आधी कुठंच पार्टिशनचं नव्हतं. म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये पण पार्टिशन नव्हतं, वायव्हॅल प्लॅन मध्ये नव्हतं, क्रिप्स मिशन मध्ये पार्टिशन वगैरे कुठंच नव्हतं. पण यांना पार्टिशन वगैरे होणार आहे असं सांगितलं. मुस्लिम लीग पण खुश झाले की बाबा आम्हाला जे पाहिजे होतं पार्टिशन ते मिळालं. आणि अल्टिमेटली ते होणारच होतं. सो ट्रान्सफर ऑफ पॉवर वगैरे आणि दोघांनी ऍक्सेप्ट केलं की बाबा आता अल्टिमेटली स्वातंत्र्य मिळतंय तर मग ठीक आहे जाऊ दे, आता एकत्र येऊ शकणार नाहीत काही गोष्टी. त्यानंतर मग इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ऍक्ट पास झाला, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, जो की ब्रिटनमध्ये पास झाला. त्यामध्ये 2 डॉमिनियन्स क्रिएट झाले इंडिया. आता डॉमिनियन्स आणि डॉमिनियन्स स्टेटस वेगळा आहे, लक्षात घ्या. डॉमिनियन्स स्टेटस म्हणजे ब्रिटिश राहणार. डॉमिनियन्स म्हणजे 2 वेगवेगळ्या एंटिटी आहेत. इंडिया पाकिस्तान हे 2 राष्ट्र निर्माण झाली. ब्रिटिशांचं सगळं संपलं, सॉव्हरेनिटी वगैरे. त्यानंतर मग तिकडचे इलेक्शन वगैरे असं. आणि त्यानंतर मग 15 ऑगस्ट, पाकिस्तान 14 ऑगस्टला झालाय स्वातंत्र्य दिन त्यांचा, आपला 15 ऑगस्टला असतो. मग त्यानंतर मग खूप जास्त पुढचे 2-3 वर्ष गदर मूवी वगैरे बघितला असेल तुम्ही, कम्युनल व्हायलन्स वगैरे खूप जास्त झालं. कारण आपण हे बघा महाराष्ट्रात आहोत, आपल्याला काही जास्त एवढं प्रॉब्लेम नाही झालं. पण जे पंजाब साईडला जे होते ना, कारण निम्मा पंजाब पाकिस्तानमध्ये गेला, निम्मा इंडियामध्ये. सो त्यावेळेस खूप जास्त मग इकडचे लोक तिकडे, तिकडचे लोक इकडे होताना खूप जास्त किलिंग झालं. त्यामुळे तिथे जास्त खूप एनमिटी आहे अजून पण. ठीक आहे. तसं बंगाल साईडला पण तसं खूप झालं व्हायलन्स. कारण आता जो बांगलादेश आहे तो आधी ईस्ट पाकिस्तान होता. पार्टिशन झालं तेव्हा ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान असे होते. त्यानंतर 1971 मध्ये जे युद्ध झालं तेव्हा मग तो ईस्ट पाकिस्तान सेपरेट देश झाला त्याचा, बांगलादेश. ठीक आहे. सो ऑलमोस्ट 200 वर्षानंतर ब्रिटिश गेले बाबा निघून एकदाशे 1947 मध्ये. सगळ्यांना ऐकू येते काय सांगतोय? यस नो? हो येस. साहेब. हे थोडस सर. माइंड काय झालं, एकच मिनिट. म्हणजे हे थोडस स्टोरीच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं काय काय झालं होतं बाबा. आणि आता आता जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न महत्वाचा सेक्शन आहे त्याच्याकडे आपण येऊया. म्हणजे आता तुम्हाला थोडस आयडिया आले असेल, म्हणजे हिस्ट्री तुम्ही शाळेत शिकलाच असेल 10वी पर्यंत वगैरे. पण थोडस आपण नंतर 2-3 वर्ष डिप्लोमा मध्ये हे ते कधी संबंधित नाही हिस्ट्रीचं. तुम्ही जर स्पेशली इंटरेस्टेड नसाल तर मग तुम्हाला म्हणजे ब्रिटिशर्स आले, त्यांनी कसं आपल्यावर स्वातंत्र्य म्हणजे अक्वायर केलं इंडिया, मग कसा हळूहळू आपण फाईट दिली, गांधीजींचा काय रोल होता, बाकी सगळ्यांचा काय, म्हणजे एका कुणामुळे स्वातंत्र्य मिळालं नाही, लक्षात घ्या. सगळ्यांच्या क्युम्युलेटिव्ह एफर्ट मुळे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपल्याला. प्रत्येकाचा सहभाग तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि कुणाला हे बघा, तुम्ही ऍज अ स्टुडंट आणि ऍज अ अवेअर सिटीजन जे आहे, कुणाला कमी लेखायचं नाही कधी की हे चांगले होते हे वाईट होते. म्हणजे गांधीजींवर टीका होते खूप जास्त, किंवा नेहरूंवर टीका होते, किंवा कुठल्याही फ्रीडम फायटरवर जेव्हा हे होतं की ह्यांनी हे केलं ते केलं, आपण त्यात जास्त पॉलिटिकली इन्व्हॉल्व्ह नाही व्हायचं. कारण सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं त्या त्या टाइम मध्ये, त्यांना ज्या योग्य गोष्टी वाटल्या होत्या त्यानुसार त्यांनी प्रयत्न केले होते सगळ्यांनी. ठीक आहे. सो म्हणजे कुणाला असं, आपण ऍज अ स्टुडंट किंवा जेव्हा तुम्ही भविष्यात काहीतरी ऑफिसर व्हाल वगैरे, सो एनमिटी होईल निर्माण अशी की एक खूप चांगला होता एकामुळेच मिळालं, म्हणजे नेहरू वाईट होते किंवा ते चांगले होते, किंवा असं सगळ्यांचंच इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे. काही लोकांचं थोडं जास्त असेल लीड करत असल्यामुळं, पण प्रत्येकाचं आहे काही ना काही वाटत. ठीक आहे. आता हे बघा, नेक्स्ट जे आपण आता बघणार आहोत ते महाराष्ट्रातले समाज सुधारक जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. कारण याच्यावर दरवर्षी 3 क्वेश्चन विचारले जातात, डायरेक्टली इनडायरेक्टली. ओके. सो 3 क्वेश्चन मध्ये खूप जास्त क्वांटम झाला, 33% मार्क झाले तुमचे 10 पैकी. सो हे थोडस हे बघा, काय काय विचारलं जातं माहिती आहे समाज सुधारकांवर. प्रत्येक समाज सुधारकाचं एखादं पुस्तक किंवा न्यूजपेपर किंवा जे त्यांनी पब्लिश केलेली गोष्ट ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा.
जसं की लोकमान्य टिळकांचं एक ते आलं होतं बघा, टोनग्याचे आचळ वगैरे काहीतरी असं क्वेश्चन. सो ते जर तुम्ही नोट शेअर केलं होतं. आता हे पुस्तक वगैरे किंवा तो शब्द जो आहे, तो खूप म्हणजे हे आहे. आपण एवढं वाचत नाही किंवा लक्षात राहत नाही आपलं. पण लक्षात राहिलं तुमच्या तर तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह मध्ये राहाल. बाकी सगळ्यांचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन आहे. समाज सुधारणा त्यांनी केली, स्त्री शिक्षणासाठी केलं, हे केलं. पण त्यांचं त्याच्यावरनं मार्क नाही मिळणार कारण सगळ्यांनी ते केलेलंच आहे. या सगळ्यांनी स्त्रियांचं शिक्षण असेल, स्त्रियांचं स्थान उंचावणे, समाजामध्ये जातीभेद कमी करणे वगैरे यात सगळ्यांचा सहभाग होता समाज सुधारकांचा. पण त्याची युनिक गोष्ट काय आहे, हे त्यांनी कुठलं पुस्तक लिहिलंय, कुठली संघटना स्थापन केली आहे, काय त्यांची टोपण नाव होतं, कशासाठी ओळखले जातात, पहिली काय सुरुवात केली, ही युनिक गोष्ट माहित असेल तुम्हाला, तर ते 4-5 सेंटेन्स जे दिलेले असतात, त्याच्यातून एखादं जरी तुम्हाला क्लिक झालं आणि नाव आठवलं त्या समाजसुधारकाचं, तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. जसं की फॉर एक्झाम्पल, आता नाना जगन्नाथ शंकर शेठ हे जे नाव आहे ना, म्हणजे मुंबईचे त्या काळचे किंग टाइप होते. किंग म्हणजे मुंबईचे शिल्पकार किंवा त्यांना मुंबईचा अनभिनिष्ठ सम्राट म्हणलं जातं. कारण मुंबई जी स्थापन झाली त्या काळामध्ये, त्यामध्ये जे जे मेन मेन गोष्टी होत्या, म्हणजे मुंबईमधली रेल्वे असेल पहिली डलहौसीच्या काळात, ती स्थापन करण्यासाठी यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर मुंबईमध्ये एल्फिन्स्टीन कॉलेज आहे सध्या, तर त्याच्या स्थापनेत पण यांनी सहभाग घेतला होता. म्हणजे इथं दिलंयच बघा, वन बाय वन रीड करतो मी गोष्टी. सो हे बघा, मुंबईशी रिलेटेड मोठी काही गोष्ट आली ना, किंवा मुंबईचा बॉस वगैरे असं, आणि वन ऑफ द म्हणजे सगळ्यात पहिले समाजसुधारक यांचा टाइमलाईन लक्षात ठेवा. 1803 ते 1865 म्हणजे रफ लक्षात ठेवा. एवढ्या डेट्स तुमच्या लक्षात राहणार नाही. पण ही जी पीडीएफ मी शेअर केली ना 10 समाजसुधारकांची, आणि नंतर एक टोटल एक 30-40 आहे. सिक्वेन्शियली जर तुम्ही 4-5 वेळा वाचलं तर तुमच्या लक्षात राहील की जगन्नाथ शंकर शेठ जे आहेत ते खूप म्हणजे आधी आहेत. 1857 उठाव झाला आणि 1865 पर्यंतच आहे ते. म्हणजे काँग्रेस स्थापन व्हायच्या आधी यांची डेथ झाली होती. काँग्रेस कधी स्थापन झाली आठवते कोणाला? 1885. 1885. 1885. सो हे त्याच्या आधीच 20 वर्ष वारलेले आहेत. ठीक आहे. सो काँग्रेसशी रिलेटेड काय आला आणि त्यात ऑप्शन असेल जगन्नाथ शंकर शेठ, तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की बाबा यांचं कार्य खूप आधी होतं. आणि मुंबईच्या म्हणजे बेसिक ज्या गोष्टी होत्या, जसं की वन बाय वन बघू. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन, म्हणजे एज्युकेशनच्या फील्डमध्ये तर यांचं आहेच. म्हणजे ज्या ज्या शाळा कॉलेज स्थापन झाले ना, त्यांच्यात यांनी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे देणगी दिली होती थोडक्यात, खूप जास्त प्रमाणात जागा दिल्या होत्या वगैरे. ठीक आहे. सो एल्फिन्स्टीन कॉलेज आहे मुंबईमध्ये, त्याच्या स्थापनेत महत्वपूर्ण योगदान. नेटिव्ह स्कूल, नेटिव्ह लायब्ररी, संस्कृत सेमिनरी, संस्कृत लायब्ररी, मुलींची मुंबईतली पहिली शाळा लक्षात घ्या. तसं तर मग पहिली शाळा वगैरे जे आहे ते महात्मा फुलेंकडे जातं ते पुण्यामध्ये. पण मुंबईतली जी पहिली शाळा आहे ती यांनी सुरू केली होती मुलींची. त्यानंतर मग रेल्वेमध्ये झालं, मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे होते, त्यामध्ये यांचा रोल महत्वाचा होता. व्हॉइसरॉय डलहौसी वगैरे होते, पण हे मुंबईचे थोडक्यात लीडर असल्यामुळं यांचा प्रत्येक गोष्टी ज्या पॉझिटिव्ह झाल्या त्यामध्ये सहभाग होता यांचा. खूप जास्त मॉनिटरी आणि जमीन उपलब्ध करून दिली लोकांना कन्व्हिन्स करून. समाज म्हणजे लोक सपोर्ट करायचे खूप जास्त यांना. आर्थिक मदत, प्रोत्साहन दिले. मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं लक्षात घ्या त्यांना. स्त्रियांच्या शिक्षणाचे कारण शाळा सुरू केली होती त्यांनी पहिली. त्यानंतर मग स्त्री शिक्षण वगैरे. बॉम्बे असोसिएशन, आता हे बघा, काँग्रेस सुरू होण्याच्या पूर्वी एक 4-5 संघटना होत्या महत्वाच्या, आणि त्याच्यातूनच परत काँग्रेसची स्थापना झाली 1885 मध्ये. सो बॉम्बे असोसिएशन 1852 साली स्थापन झाली होती. काँग्रेस स्थापन व्हायच्या 30 वर्ष आधी. सो त्याच्या स्थापनेमध्ये यांची रोल महत्वाचा होता. आणि ह्याच्या आधी इंडियन नॅशनल काँग्रेसची प्रिडिसेसर होते. म्हणजे जसं की एखादी नदी जी आहे ती कुठेतरी उगम पावते आणि नंतर मोठी नदी बनते वगैरे. सो हे जे आहे ते उगम स्थान होतं काँग्रेसचं. आणि त्यानंतर मग 30 वर्षांना आणखी रिफाईन होत जमीनदारी असोसिएशन, 3-4 असोसिएशन होते इंडियन असोसिएशन, त्याची मिळून मग परत काँग्रेस तयार झाली. सो यांच्या बाबतीत काय लक्षात ठेवायला, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या. मुंबईमधले जे जे मेन कॉलेजेस आहेत, एल्फिन्स्टीन असेल, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, मुंबईतली मुलींची शाळा, मुंबईशी रिलेटेड यांचा रोल जो आहे तो महत्वाचा आहे. नाना जगन्नाथ शंकर शेठ. ओके, सो हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत, ह्याच्यावर क्वेश्चन आला होता कालच्या पेपरमध्ये. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर क्वेश्चन आला होता. का क्वेश्चन आला लक्षात घ्या, सोपा क्वेश्चन आहे हा. कारण त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणतात. म्हणजे पत्रकारिता म्हणजे न्यूजपेपर वगैरे जे आहेत मराठी, यांनी पहिलं न्यूजपेपर सुरू केलं होतं. ठीक आहे. सो फर्स्ट एखादी गोष्ट कोणी केली असेल ना,
तर ते युनिक गोष्ट आहे आणि ते सेंटेन्सेस दिलेले असतात. त्यामध्ये पण ती गोष्ट असते. जसं की पहिलं न्यूजपेपर कुठलं होतं? आता हे बघ, मराठी न्यूजपेपर आहे. तसे तर मग ते अमृता बाजार पत्रिका, नाहीतर आणखी बंगाली वगैरे गॅझेट, बॉम्बे गॅझेट वगैरे होते. पण मराठीतलं पहिलं जे आहे न्यूजपेपर दर्पण, ते सुरू केलं होतं त्यांनी. नाव पण लक्षात ठेवा हे कधी सुरू केले, 1832 मध्ये. खूप जास्त आधी आहे हे. 1832 मध्ये दर्पण हे न्यूजपेपर सुरू केलं. म्हणून हे बघा इथं दिलंय, हे 6 जानेवारी 1832 ला सुरू केलं. त्यामुळे ते 6 जानेवारीला बहुतेक पत्रकार दिन वगैरे असं पण काहीतरी आहे. ते नंतर वाचून घ्या. त्यानंतर पहिलं मासिक जे आहे, मंथली जे आहे, महिन्यातून एकदा रिलीज होतं, दिग्दर्शन नावाचं मासिक होतं. हे पण यांनी सुरू केलंय. आणि त्या मासिकामध्ये काय होतं, बेसिकली विज्ञान, भूगोल, इतिहास, गणित याबाबतच्या न्यूज होत्या. ठीक आहे. जसं सायन्स मॅगझिन वगैरे असतं की ज्यामध्ये सायन्स मधले अपडेट्स वगैरे असतात, तसं होतंय. सो त्यांनी पहिलं वर्तमानपत्र आणि पहिलं मासिक सुरू केलं, दिग्दर्शन आणि दर्पण. ही नावं लक्षात ठेवायची. क्वेश्चन खूप ढीग विचारले त्याच्यावर प्रिव्हियस इयर मध्ये. सो खूप रिपिटेशन असतं एमपीएससी मध्ये पण. जसं की कालच्याच पेपरमध्ये हे आलं होतं, ऑलरेडी 3-4 वेळा विचारलंय क्वेश्चन, तरी पण आलं होतं. सो इझी क्वेश्चन झाला हा. मग ऑलरेडी ह्यांचा सहभाग पण होता या या गोष्टीमध्ये. पण हे काय सगळ्यांचा सहभाग असतो, म्हणजे एखादं कॉलेज स्थापन झालं ना, ते 10 लोकांनी त्याच्यात सहभाग असणार. ती काय मोठी गोष्ट नाहीये. पण कुणी एखादी युनिक गोष्ट केली असेल, जसं की हे स्थापन केलंय निदर्पण किंवा दिग्दर्शन सुरू केलं, तर ती युनिक आहे यांच्याशी रिलेटेड. किंवा त्यांना पत्रकारितेचे जनक म्हणतात. हे नाव वगैरे लक्षात ठेवा. आणि शॉर्ट खूप लाईफ होतं यांचं. फक्त बघा, 1812चा जन्म आहे आणि 46चं म्हणजे 34 वर्ष फक्त. सो शॉर्ट लाईफ स्पॅन मध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह केल्या होत्या. ओके. सो त्यानं अरे बघा, हे तात्यांच्या ठोकळामध्ये सगळ्या गोष्टी आहेत यांच्याबद्दल. सो त्यामध्ये पण हायलाइट करताना, समजा एखाद्या समाजसुधारकाबद्दल 3-4 पानं दिलं असेल ना माहिती, तर हायलाइट काय करायचं, जन्म कुठे झाला होता काय हे दिलेलं असतं किंवा विचारतात कधी कधी पेपरमध्ये, पण ते तुमच्या लक्षात नाही राहणार की कोण रायगडमध्ये जन्माला आलं, कोण कोल्हापूरमध्ये, कोण सातारमध्ये. असे 40 लोक कुठं कोण जन्माला आलं, किती तारखेला, काय नाव होतं, ते लक्षात राहणार नाही तुमच्या. पहिल्यांदा 1-2दा वाचताना लक्षात राहील, पण एक्झाम पर्यंत सगळे विषय जर आले तुमचे 8, त्याच्यात तेवढ्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत की ते लक्षात राहणार नाही. सो हायलाइट करताना हे करायचं की कोणतं न्यूजपेपर आहे त्यांचं, कोणतं पुस्तक आहे, कोणती ऑर्गनायझेशन त्यांनी सुरू केली किंवा त्यांचं नाव काय, हे कोणत्या नावानं फेमस आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. जेणेकरून एक जरी स्पेशालिटी माहित असेल तुम्हाला त्या माणसाची, तरी तुम्हाला क्वेश्चन सुटून जातो एक्झाम मध्ये. कारण त्यांच्याबद्दल 3-4 सेंटेन्सेस दिले असतं. सो 3-4 वाक्यांपैकी एक जरी तुम्हाला व्यवस्थित आठवलं 100%, तरी क्वेश्चन सॉल्व्ह होतो. जसं हे गोपाळ हरी देशमुख, त्यांना लोकहितवादी म्हणायचे. गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव होतं लोकहितवादी. लोकहितवादी, आता तुम्हाला जर मराठी थोडंफार समजायचं असेल व्यवस्थित, लोकहित म्हणजे लोकांच्या हिताचा विचार करणारे. आता हे बेसिकली जज होते, जस्टिस वगैरे. ठीक आहे, जज होते. सो लोकांच्या प्रोग्राम आहे, लोकांच्या बाबतीत पॉझिटिव्ह निर्णय वगैरे घ्यायचे हे, जेव्हा त्यांच्याकडे खटले येतील. त्यानंतर त्यांचे ग्रंथांची नावं पण लक्षात ठेवा. जातीभेद नावाचा, गीता तत्व. आता स्वाध्याय, ग्रामरचना हे काही एवढे महत्वाचे नाहीत. लोकहितवादी कुणाला म्हणतात, आता सिंपल क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, की खालीलपैकी कोणाला लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं. सो गोपाळ हरी देशमुख, ही तर फॅक्ट माहितीच पाहिजे कंपल्सरी. त्यानंतर मग ज्ञानप्रसारक सभा ही ऑर्गनायझेशन, तिचा सपोर्ट होता. आता ही ऑर्गनायझेशनचं नाव काय बघा, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी म्हणजे एखादी समजा स्त्री आहे, तिचा नवरा निधन पावलं, तर विधवा स्त्रियांच्या बाबतीत त्यावेळेस खूप जास्त म्हणजे तुम्ही बघितलं असेल ते बाजीराव पेशवा वगैरे त्या मूवी मध्ये. सो एकदम पांढरी साडी घालणे आणि एकदम काय म्हणतात असं थोडस जास्त डिफरन्शिएटेड ट्रीटमेंट असायची. सो हे नंतरच्या काळात खूप प्रोग्रेसिव्ह झालं. सती प्रथा बंद झाली. कोणाच्या काळात बंद झाली आठवते का तुम्हाला? कोणते होते ते? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पहिले, ज्यांच्या काळात सती प्रथा बंद झाली. हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? अरे 2-3 दिवसापूर्वी शिकवलं होतं की. पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होतं?
विल्यम बेंटिकच्या काळात. हा, विल्यम बेंटिक त्यांच्या काळात सतीप्रथा बंद झाली होती. हे वाचा बरं का, आता 2 दिवसात विसरत असाल तुम्ही. थोड्याशा शॉर्ट नोट्स करायच्या, प्रत्येकाची स्पेशालिटी लक्षात ठेवा. आणि हे बघा, इंडिया लेवलला राजा राममोहन रॉय हे व्यक्ती आहेत की ज्यांनी, आता हे हा प्रश्न काय येणार नाही. तुमचा प्रत्येक प्रश्नपत्रिका असते ना, त्याचा शेवटचा क्वेश्चन बघायचा, काय सॅम्पल क्वेश्चन दिलेला असतो, त्यात ते राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद केली, हा क्वेश्चन टाईप करून दिलेला असतो, त्याचं उत्तर काय आहे. सो हा क्वेश्चन येणार नाही. पण तुम्हाला माहित आहे राजा राममोहन रॉय यांनी कॉन्ट्रीब्युशन होतं, आणि विल्यम बेंटिक जे होते ते त्यांनी पुढाकार घेतलं होतं. मग तसंच पुनर्विवाह जे आहे, म्हणजे रिमॅरेज, बेसिकली रिमॅरेज जे आहे, तर त्याच्यासाठी एखाद्या महिलेचं पती निधन पावल्यानंतर त्यांचं लाईफ जे आहे पुढचं ते पूर्ण. आणि हे बघा, त्या काळात काय व्हायचं, बालविवाह वगैरे खूप जास्त व्हायचे. म्हणजे एखादी मुलगी समजा 5-10 वर्षाची आहे, लहानपणीच लग्न झालं, आणि नवरा एकदम म्हातारा असायचा. म्हणजे मुलगी समजा 10 वर्षाची आहे, नवरा 40 वर्षाचा, आणि त्यावेळेस आजार वगैरे झाले, काही जास्त मेडिसिन्स वगैरे नव्हत्या, लगेच मग ती मुलगी 12 वर्षाची आहे समजा, तेव्हाच विधवा झाली, तर पूर्ण आयुष्य त्यांनी सॉलिटरी कंडिशन मध्ये काढायचं. म्हणजे घरामध्ये बंदिस्त राहायचं, कुठं बाहेर नाही, काय नाही सगळं. कारण त्यावेळेस म्हणजे विधवा महिलांना कोणतेही समारंभ जे असतात आपले बेसिकली, त्यामध्ये व्यवस्थित ट्रीट केलं जात नाही. हळदी कुंकू असेल, हे ते असेल. सो खूप जास्त हे निगेटिव्ह वातावरण होतं त्यावेळेस. तो विधवा पुनर्विवाह वगैरे ही जी कन्सेप्ट होती रॅडिकल होती. कारण आता पण तुम्ही आपल्या समाजात जर बघितलं, तर एखाद्या महिलेचा पती निधन पावल्यानंतर पुनर्विवाह करणे ही गोष्ट लोकांना मान्य नसते, आत्ताच्या काळात सुद्धा. तो तर काळ 300 वर्षापूर्वीचा खूप रिजिड होता, जातीप्रथा खूप जास्त होतं. त्या काळात या गोष्टी करणं म्हणजे खूप रॅडिकल होतं, लक्षात घ्या. सो विधवांच्या पुनर्विवाहासाठी यांनी सुरू केलं होतं. आर्य समाज, आता आता पण आहेत आर्य वैदिक स्कूल वगैरे. सो आर्य समाज म्हणजे बेसिकली रिवायवलिस्टिक होतं. रिवायलिस्टिक म्हणजे बॅक टू वेदाज हा संदेश होता त्यांचा. आपले जे वेद आहेत, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद वगैरे, त्यामध्ये बघा, ते वेद वगैरे त्यात चांगलं लिहिलेलं आहे, पण त्याचं इंटरप्रिटेशन लोकांनी नंतर सोयीनुसार काढलं, आणि त्यामुळं नंतर मग डिस्क्रिमिनेशन आणि जातीवाद वगैरे सुरू झालं होतं. वेदांमध्ये अशा काही निगेटिव्ह गोष्टी नाहीत, लक्षात घ्या. त्यामध्ये जर तुम्ही वाचताना इंटरप्रिटेशन तेच चुकीचं केलं, की ही गोष्ट अशीच आहे आणि अशीच केली पाहिजे, तर मग त्याच्यातून निगेटिव्ह गोष्टी होतात. मग ज्यांना कळतं त्यातलं मग ते त्याचा फायदा घेतात. सो आर्य समाज जो आहे बेसिकली, तर वेदातल्या चांगल्या गोष्टी काय आहेत आणि कसं काय, नंतर चुकीच्या गोष्टी म्हणजे कर्मकांड वगैरे जे आहे, की होम हवन करणे, हे ते, ठीक आहे. सो या गोष्टी थोड्याशा, जसं की आता पण, आता कोण जास्त हे मनावर वगैरे घेऊ नका, ठीक आहे, मी जे बोलतोय. नाही, कोण जास्त एकदम कट्टर कुठल्या याचं असेल, तर ते जास्त वाईट मानून घ्यायचं नाही. म्हणजे आता समजा, आता सध्या काय चालू आहे वातावरण, स्वामी समर्थ वगैरे जे आहेत, तर ते आध्यात्मिक गुरु वगैरे तुम्ही मानू शकता त्यांना, की बाबा त्यांनी काही ते चांगला संदेश दिलाय वगैरे. पण त्यांच्या नावाखाली आता प्रत्येक चौकामध्ये छोटस आश्रम होत आहेत, देणगी गोळा करणे, आणि उगाच काहीतरी भंपकपणा जो आहे तो चुकीचा आहे, लक्षात ठेवा. ते अंधश्रद्धा पाठिंबा घालण्यासारखं आहे. काय सांगतो समजतंय का मी? म्हणजे त्यांनी जो संदेश दिला वगैरे, किंवा तुम्ही आध्यात्मिक गुरु मानणं वगैरे कोणाला, ही गोष्ट वेगळी आहे. पण त्यांच्या नावाखाली पैसे गोळा करणं आणि मग चॅरिटेबल ट्रस्ट करणं वगैरे, आणि ते सुरू होतं नंतर. सो मग तसंच आहे हे आपलं. आपले जे वेद होते त्याच्यातल्या गोष्टींचं इंटरप्रिटेशन चुकीचं केलं, आणि त्यानंतर मग ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 गोष्टी पडल्या वगैरे असं. एकेश्वरवाद, आता एकेश्वरवाद म्हणजे काय असतं बेसिकली, देव एकच आहे, सबका मालिक एक टाईप असं. सो या एकेश्वरवाद वगैरे चांगली कन्सेप्ट आहे. आणि मग हे प्रभाकर साप्ताहिक हे नाव लक्षात ठेवायचे. म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नाही बघा, हे पुनर्विवाह उत्तेजक मंडळ यांनी स्थापन केलं, किंवा आर्य समाजामध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, प्रार्थना समाजामध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, प्रार्थना समाज एकेश्वरवाद, सामाजिक सुधारणा यामध्ये काम करत होतं. प्रभाकर, आता ह्या क्वेश्चन ह्याच्यावर येतो तुम्हाला, हे प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केलं, किंवा त्याच्यामध्ये लेखन कोणी केलं. शतपत्रे म्हणजे 100 लेटर्स, त्याचे ह्यांनी लिहिले जे होते, त्यामधून खूप जास्त सामाजिक संदेश वगैरे, तर्कशुद्ध चिकित्सक वगैरे. मग बाकीचे जेनेरिक आहे तिकडे, जातीभेद, अस्पृश्यता हे सगळ्यांनीच केलंय, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, हे थोडंसं जास्त हायलाइटिंग आहे पॉईंट.
म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये आठवणार काय आठवलं पाहिजे, ह्यांचं नाव आठवलं पाहिजे. गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी म्हणायचे. आणि त्यांचं प्रभाकर साप्ताहिक होतं, शतपत्रे होती, विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ त्यांनी स्थापन केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. आता ह्यांच्यावर पण खूप ढीग वेळा प्रश्न आलाय. कारण का, एकतर ह्यांचं टोपण नाव काय बघा, मराठी भाषेचे पाणिनी. भाषा लक्षात ठेवा, मराठी लँग्वेज जे आहे त्याचे पाणिनी म्हणतात त्याला. आता भाषेशी का म्हणतात, कारण त्यांनी मराठी ग्रामर जे आहे, पाणिनी बेसिकली ग्रामरशी रिलेटेड आहे, संस्कृत ग्रामर. पाणिनी हे म्हणजे काय म्हणतो आपण, एन्शियंट हिस्ट्री मधले एक जुने हे होते की ज्यांनी संस्कृतवर लिखाण वगैरे खूप केलं होतं. संस्कृत ग्रामर त्यांनी लिहिलं होतं बेसिकली. तसं मराठी व्याकरण जे आहे ह्यांनी पुस्तक लिहिली होती, कुठेतरी असेल बघा इथं. एक मिनिट. त्यांच्या पुस्तकाचं हा मग हे पण मराठी भाषेचे व्याकरण, म्हणजे आपलं जे ग्रामर आहे आता सध्या, टेन्सेस वगैरे हे ते, कर्ता कर्मणी भावे वगैरे, वाक्यांचे प्रकार हे ते, सो त्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्या काळात, मराठी भाषेचे व्याकरण वगैरे. सो त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. हे बघा, हा क्वेश्चन विचारणार तुम्हाला 100%. म्हणजे जसं ते याच्या आधी क्वेश्चन विचारला दिग्दर्शन मासिक, दर्पण, वृत्तपत्र, तसंच ह्यांच्या बाबतीत पण हे युनिक आहे की व्याकरणावर त्यांनी काम केलं. सो हे टायटल युनिक आहे थोडंसं, मराठी भाषेचे पाणिनी. सो सिम्पल वन लाईनर क्वेश्चन काय आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? सो दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि ह्यांनी हे बघा, या 2 ऑर्गनायझेशन महत्वाचे आहेत इथं, मानव धर्म सभा आणि ज्ञानप्रसारक. त्यातलं पण सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट हे मानव धर्म सभा आहे. त्याचं परत प्रार्थना सभामध्ये कन्वर्ट झालं. सो ही ऑर्गनायझेशन स्थापन केली होती त्यांनी. ठीक आहे. सो याच्यात म्हणजे हे लक्षात ठेवायचं की बाबा मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात कारण त्यांनी व्याकरणावर पुस्तक लिहिलं होतं. धर्मविवेचन नावाचं पण पुस्तक लिहिलं होतं त्यांनी. आणि मानव धर्म सभा जी आहे त्याच्या स्थापनेमध्ये यांचा रोल होता महत्वाचा. बाकी मग हे काय एकेश्वरवाद सगळे करतात, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, हे कॉमन आहे, जेनेरिक. सगळे चांगले लोक जे आहेत त्याच्यावर काम करणार. पण युनिक गोष्ट काय आहे, हे पुस्तकं धर्मविवेचन, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण मराठी भाषेचं, मानव धर्म सभा, या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि त्यांचं नाव कोणत्या नावानं फेमस आहे ते हे एक लक्षात ठेवायचं. या 3-4 गोष्टींपैकी एक जरी आठवली तुम्हाला एक्झाम मध्ये, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होणार. म्हणजे तुम्हाला जो मार्क पाडायचा उद्देश आहे आपला, पास व्हायचं पेपर मध्ये आपल्याला, ते होणार यातून. ठीक आहे. त्यानंतर विष्णू शास्त्री पंडित. आता यांच्या बाबतीत युनिक असं काय त्यांनी विधवा पुनर्विवाह, म्हणजे मगाशी जे बघितलं आपण, यांचं कॉन्ट्रीब्युशन ते होतं, त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला. म्हणजे आपण जे बोलतो ते कृतीत पण उतरवलं पाहिजे. कारण हे बघा, बोलणं सोपं आहे, करायला पाहिजे हे ते, पण स्वतः त्या 300 वर्षापूर्वी ही गोष्ट करणे म्हणजे खूप जास्त हे होतं. ठीक आहे. म्हणजे रिव्होल्युशनरी काहीतरी होतं सैराट सारखं. सो सैराट काही रिव्होल्युशनरी नव्हतं, बट ठीक आहे. स्वतः एका विधवेशी विवाह केला आणि आदर्श निर्माण केला समाजामध्ये. आता हे बघा, ही युनिक गोष्ट आहे इथं. इंदू प्रकाश हे वृत्तपत्र जे आहे त्याचे संपादक, एडिटर होते ते. सो आता हे एक्झाम मध्ये क्वेश्चन आला ना तुम्हाला, इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे संपादक, तर हे आठवलं पाहिजे, लक्षात घ्या इथं. आणि हे हे जे आहे स्वतः विधवेशी विवाह केलं, ही पण युनिक गोष्ट आहे. सो या 2 गोष्टीतली एक जरी आठवली तुम्हाला एक्झाम मध्ये, तरी ते रिलेशन जे आहे ते विष्णू शास्त्री पंडित जे आहे, या एवढाच क्वेश्चन येणार. इंदू प्रकाशचे संस्थापक किंवा स्वतः विधवेशी विवाह केलं. बाकी मग काय काय लेखन केलं वगैरे हे सेकंडरी. आता महात्मा ज्योतिबा फुले जे आहे यांच्याबद्दल तर, आता तात्यांचा ठोकळा जे आहे त्याच्यातच 4-5 पानाच्या नोट्स असतील यांचं. तर ह्यांचं कार्य खूप ब्रॉड आहे आणि वेल नोन पर्सनॅलिटी आहे ते. सो एक्झाम पॉईंट ऑफ, आता हे बघा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना काय इम्पॉर्टंट आहे नाही हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत का सांगू शकत नाही, कारण ह्यांच्यावर ऑलरेडी 50 वेळा प्रश्न विचारले गेलेत. सो इतक्या काही गोष्टी विचारल्यात की एक्झामिनरला वाटतं की बाबा आपण काहीतरी वेगळा क्वेश्चन सेट करावा. आणि तो काय करतो मग, एखादी काही कुणालाच माहित नसलेली गोष्ट कुठल्या त्या पुस्तकात वाचणार आणि तीच टाकणार. तसं जर झालं तर अवघड क्वेश्चन येणार. पण जर यांच्या फेमसच्या गोष्टी आहेत, जसं की हे बघा, हे पुस्तकं नाव लक्षात ठेवा. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब आणि तृतीय, हे 5 लक्षातच ठेवायचे. या 5 पैकी जर एक नाव तुम्ही कधी ऐकलं, युपीएससी मध्ये क्वेश्चन आला होता याच्यावर. ठीक आहे, सिम्पल. सो या 5 पैकी नाव हे माहितच पाहिजे, लक्षात घ्या. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब आणि तृतीय रत्न, हे फेमस पुस्तक आहेत.
याच्या व्यतिरिक्त पण आणखी खूप असतील, पण ही तरी बेसिक माहित पाहिजे. मी जसं सांगितलं की यांच्या कुठंही कुठल्याही पुस्तकात जरी गेलं, कमीत कमी 4 ते 5 पानाचं त्यांच्यावर माहिती मिळेल. सो त्यातली ही जी आहे समरी ती माहित पाहिजे. त्यानंतर आणखी काय आहे त्यांनी हे जे होते दलित वगैरे, आता आंबेडकर जे होते ते ह्यांच्या नंतर ऑलमोस्ट 30-40 वर्षानंतर त्यांनी सुरू केलं काम. सो हे जे आहेत ते काय म्हणतो आपण ओरिजिनेटर किंवा फाउंडर्स होते की ज्यांनी दलितांसाठी काम करायला सुरुवात केली होती. वन ऑफ द फर्स्ट. ठीक आहे. शूद्र अतिशूद्रांचे अग्रदूत, समाजसुधारक, शिक्षण प्रवर्तक, शाळा वगैरे. महात्मा 1888 मध्ये देण्यात आली पदवी. सत्यशोधक समाज ही नाव माहितच पाहिजे तुम्हाला. सत्यशोधक समाज जे आहे त्याची स्थापना केली आणि त्यातून इश्यूज काय असायचे सत्यशोधक समाजामध्ये मागणी काय असायची त्यांची की जे बाबा आपण डिस्क्रिमिनेशन करतो कास्टच्या बेसिसवर तर ते करायला नाही पाहिजे. सगळे समान आहेत. तुम्ही जातीय डिस्क्रिमिनेशन करू नका कोणावर वगैरे. ठीक आहे. जातीभेद, अस्पृश्यता, पुरोहितशाही म्हणजे जसं की तुम्हाला काहीतरी करायचं आहे, एखाद्याचं लग्न ठरत नाहीये, मग कुठेतरी त्या पिंपळाच्या झाडाशी लग्न करायचं, हे करा, हवन करा वगैरे, अशा गोष्टी ज्या आहेत खूप चालायच्या. सो त्याच्या विरुद्ध अवेअरनेस वगैरे. म्हणजे आता जे अनिस ऑर्गनायझेशन आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, त्या टाइप मध्ये. काय सांगतोय समजतंय का? अनिस वगैरे नाव ऐकलंय का तुम्ही? येस नो. हो ऐकलंय. थोडस न्यूजपेपर वगैरे वाचा बरं का. ज्याला ज्याला आता ही एक्झाम जाऊ द्या, AMVI वगैरे आता तुमच्यासाठी मोठी एक्झाम आहे, पण आणखी मोठ्या एक्झाम्स असतात भविष्यामध्ये कधी ट्राय करायचं झालं तर UPSC आहे वगैरे, किंवा इन जनरल कोणतंही तुम्हाला अवेअर राहायचं असेल, थोडस न्यूजपेपर वगैरे जे आहे ना डेली किंवा बातम्या वगैरे बघायची सवय लावा. अवेअर राहायचं आपण समाजामध्ये काय चाललंय बाबा. अवेअर म्हणजे असं नाही की इंस्टाग्रामवर काय ट्रेंडिंग आहे आता सध्या, कुठली रील व्हायरल आहे वगैरे, ते नाही. समाजामध्ये काय इश्यूज आहेत, काय चाललंय जगामध्ये, काय चाललंय बाबा, या गोष्टी तुम्ही अवेअर असला पाहिजे. अभ्यासाच्या दृष्टीने नाही. म्हणजे तुम्ही जरी अभ्यास करत नसाल MPSC UPSCचा, पण तुम्ही कुठेही चार चौघामध्ये गेला आणि ते लोक डिस्कस करायला लागलेत फॉरेन पॉलिसी आणि हे ते, आणि तुम्हाला काहीच कळण झालंय त्यातलं कोण काय सांगायला लागले वगैरे, असं राहू नये तुम्ही. ठीक आहे. सो बेसिक अवेअरनेस पाहिजे बाबा की बाबा ट्रम्प ज्या पॉलिसी घेतो त्या बरोबर आहेत का चुकीच्या आहेत काय. नाहीतर नाही पांचट असं नको की काहीतरी व्हॉट्सअप मध्ये येतं आणि तुम्ही ते वाचता आणि फॉरवर्ड करता वगैरे, ते बरोबर आहे का चुकीचं आहे हेच तुम्हाला माहित नसतं. जसं आता AI चे व्हिडिओ, आता समजा माझी आहे फॉर एक्झाम्पल, तिला एवढं कळत नाही की बाबा एखादा व्हिडिओ जो आहे मांजरानं काहीतरी उचलून ठेवली गोष्ट वगैरे, खरं वाटतं आईला की मांजर कसे ऍडव्हान्स झालेत आता हे ते, बट ते फेक आहेत व्हिडिओ AI मध्ये करतो. आता हे आपल्याला कळते आज सगळ्यांना जनरल, पण तुमच्यावर तशी वेळ येऊ नये परत भविष्यामध्ये की काय चाललंय जगामध्ये आणि आपण विश्वास ठेवतोय लगेच आणि एकदम जातीयवादी किंवा धर्म एकदम हे असं नको व्हायला. व्यवस्थित निर्णय घ्यायची क्षमता तुमच्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे. ठीक आहे. सो हे बघा सत्यशोधक समाज जे आहे यांनी स्थापन केला, त्याचा उद्देश जो होता सत्याचा शोध घेणे की काय बरोबर आहे ऍक्च्युअल मध्ये, ना की बाबा हे पुस्तकात सांगितलंय आणि तसं आपण वागलं पाहिजे. जातीभेद, अस्पृश्यता वगैरे याच्याबद्दल कार्य केलं खूप जास्त. पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा 1848 मध्ये सुरू केली सावित्रीबाई फुले यांच्या मदतीनं. पहिल्या स्त्री शिक्षिका वगैरे म्हणलं जातं त्यांना. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी काम केलं. स्त्री शिक्षण, अनाथ आश्रम, बालहत्या प्रतिबंधक गृह. ठीक आहे. सो बालहत्या प्रतिबंधक म्हणजे मुली, फिमेल इन्फेंटिसाइड व्हायचं, मुलगी झाली की तिची हत्या करायची वगैरे. सो ते एस्केप करून आलेल्या मुलींची सांभाळ करणे किंवा विधवांची सांभाळ करणे वगैरे, यासाठी त्यांनी आश्रम वगैरे सुरू केले होते. रॅडिकल होत्या खूप जास्त या गोष्टी, लक्षात घ्या. 200 वर्षापूर्वी अशा गोष्टी करणं खूप जास्त डेंजरस होतं. ठीक आहे. त्यानंतर मग हे दिलं इथे जनरल शिक्षणाचा प्रसार वगैरे. सो आता हे बघा, हे या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत इकडे दिलेल्या, पण एक्झाम मध्ये तुम्हाला आठवणार काय तर हे नाव आठवाय पाहिजे, 5च्या 5 माहितीच पाहिजे, लक्षात घ्या. असं नाही की पहिलं महत्वाचं आहे दुसरं नाही वाचत, अशी त्यांच्या आणखी 10-1 असतील पुस्तकं, पण त्यातली हे फेमस 5 आहेत हे तर माहित पाहिजे. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना 1873, खूप उशिरा केली बघा यांनी. पहिली शाळा 48 सुरू केली. आता हे बघा ChatGPT मध्ये कधी कधी डेट्स वगैरे चुकतात बरं का. सो यासाठी मी काय सजेस्ट करतो की तुम्ही जे बुक आहे तात्यांचा ठोकळा किंवा कुठल्याही नोट्स जे आहेत PDF फॉर्म मध्ये मी शेअर केलेल्या, त्या पण रीड करा. नाहीतर ह्याच्यात काय होतं, इनपुट जरी आपण टाईप केलेलं बरोबर असलं,
हे क्रिएट करताना माइंड मॅप कुठेतरी एरर करतं. समजा ही तारीख काय तर चुकवली आहे ना, आणि आपण याला परत फीडबॅक दिला तर ते मग इथली तारीख बदलायची ऐवजी इथली कुठली तर बदलणार वगैरे असं होतं. सो तुम्ही फक्त थोडस एकदा क्रॉस चेक करत चला. आता असं नको की इथं तारीख 73च्या ऐवजी 72 आहे किंवा 75 आहे आणि एक्झाम मध्ये काहीतरी आलं आणि मग चुकलं वगैरे, असं नको व्हायला. या नोट्स जे क्रिएट केलेत मी माइंड मॅपच्या फॉर्म मध्ये, तुम्हाला शॉर्ट मध्ये समजावं हे काय आहे बाबा. पण यामध्ये समजा काही फॅक्च्युअल एरर कुठेतरी असेल, तारीख काय ते चुकले किंवा काय तर, आधी इथं बघा मुक्तीचे असं पाहिजे इथं, हा जो वर्ड आहे इथं मुक्तीचे, पण ते चॅट जीपीटी आता हे ग्राफिक्स तयार करताना स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे काय ते करतं हे. कारण अजून ते डेव्हलप व्हायला लागले चॅट जीपीटी, पण एका वर्षामध्ये आणखी प्रो होईल, याच्यापेक्षा ऍडव्हान्स क्रिएट करेल. आता थोडस लर्निंग फेज मध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे हे बघूया नंतर. आता सावित्रीबाई फुले जे आहेत यांच्या पत्नी होत्या, पहिल्या स्त्री शिक्षिका वगैरे. त्यानंतर मग क्रांती ज्योती वगैरे. आता पुणे युनिव्हर्सिटीचं नाव पण यांच्या नावानं आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. स्त्री शिक्षणाचं रॅडिकल काम केलं, लक्षात घ्या. महिलांवर त्यावेळेस खूप जास्त रेस्ट्रिक्शन होतं, पण त्यांनी सगळा विरोध सहन करून इनिशिएटिव्ह घेतलं त्या बाबतीत. आणखी काय, आणि त्यांचं निधन जे झालं लक्षात घ्या, ते प्लेगची साथ आली होती पुण्यामध्ये. ते तुम्ही हे वाचलं होतं, प्लेग कमिशनरची हत्या केली चाफेकर ब्रदर्सने वगैरे पुण्यामध्ये. ठीक आहे. सो प्लेग प्लेग म्हणजे आजार असा आहे की डेथ होणार वगैरे, रेबीज सारखं. एकदम पूर्ण गावाच्या गावं जे आहेत ते प्लेग व्हायचं असं. सो मग ते सुश्रुता करताना म्हणजे सेवा करताना वगैरे त्यांना पण प्लेग झाला आणि त्यांची डेथ झाली. मग त्यांचं पुस्तक काय लक्षात ठेवा, एक काव्य फुले हे पुस्तक आहे आणि बावनकशी सुबोध रत्नाकर ही 2 पुस्तकं तरी लक्षात ठेवा. काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर, म्हणजे हे नावं ऐकली तुम्हाला तर सावित्रीबाई फुले आठवले पाहिजे. सत्यशोधक समाजामध्ये ऑब्व्हियसली सहभाग असणार त्यांचं. बालहत्या प्रतिबंधक गृह नाही वरती पण होतं ते, महात्मा फुले यांच्या यांच्यामध्ये. क्रांती ज्योती या नावाने ओळखले जातात. म्हणजे हे कॉमन आहे, मी काय जास्त सांगत नाही. कोण किती जरी अडाणी असलं तरी थोडंफार हे ऐकलेलं असतं, सावित्रीबाई फुले यांचं नाव किंवा महात्मा फुले यांचं नाव. फक्त त्यांच्याबद्दल हे लक्षातच ठेवायचं, या मेन गोष्टी जे आहेत. आता यांचं नाव जास्त ऐकलेलं नसतं, गणेश वासुदेव जोशी, कारण हे एवढे नॉट सो फेमस पर्सनॅलिटी आहेत. पण यांचं टोपण नाव काय लक्षात ठेवा, सार्वजनिक काका नाव आहे. का सार्वजनिक काका आहे? कारण सार्वजनिक सभा म्हणून एक ऑर्गनायझेशन होती, लक्षात घ्या, पुणे सार्वजनिक सभा, 1870. काय इम्पॉर्टंट आहे, काँग्रेसच्या आधीची ऑर्गनायझेशन आहे. काँग्रेस 1885 साली स्थापन झाली. त्याच्या आधीच्या 5-6 फेमस ऑर्गनायझेशन ज्या होत्या त्यामध्ये वन ऑफ दी लिडिंग ऑर्गनायझेशन होती पुणे सार्वजनिक सभा, आणि याच्या स्थापनेत त्यांचा रोल इम्पॉर्टंट होता, म्हणून यांना सार्वजनिक काका म्हणतात. हे जरी लक्षात राहिलं तुमच्या, तुम्हाला यांच्यावर कोणताही क्वेश्चन आला तो सॉल्व्ह होणार एमपीएससीच्या ग्रुप सीच्या प्रिलिम मध्ये. कारण तुम्हाला एक्झाम पर्यंत हे जरी लक्षात राहिलं की सार्वजनिक काका यांचं ओरिजिनल नाव काय आहे, तरी तुम्ही अभ्यास केलाय हे प्रूव्ह होतं. आणि बाकी सगळे हे सगळ्यांनी केलंय, मी मग जे सांगितलं की स्त्री शिक्षणासाठी, राजकीय हक्कांसाठी, हे ते. सो की हायलाइटिंग गोष्ट कोणती आहे यांच्याबद्दल, की यांनी पुण्यात जी सार्वजनिक सभा ऑर्गनायझेशन होती, जिथं मुद्दे मांडले जायचे ब्रिटिशांविरोधात आणि काय आपले हक्क आहेत वगैरे, याची संघटना स्थापन करणे त्यांचं महत्वाचं रोल होतं. म्हणून त्यांना सार्वजनिक काका म्हणायला लागले, कारण सार्वजनिक सभेच्या स्थापनेत महत्वाचं रोल होतं. आणखी काय हायलाइटिंग गोष्ट आहे इथं खाली दिले बघा, 2च गोष्टी लक्षात ठेवा या. 1877चा दिल्ली दरबार झाला होता. कुणाच्या काळात झाला होता आठवतंय का 1877चा दिल्ली दरबार? कोण सगळ्यात जास्त निगेटिव्ह होता? लिटन व्हॉइसरॉय. हा, लिटन. लिटल हा. का? लिटल कारण काय होतं माहिती, दुष्काळ आला होता पूर्ण भारतामध्ये. म्हणजे भारत, लोक फॅमाईन मरत होते. फॅमाईन, दुष्काळ मी सांगितलं होतं लास्ट टाइम. दुष्काळ म्हणजे बाबा पाऊस एखाद वर्ष न पडणे. फॅमाईन म्हणजे 2-3 वर्ष पाऊस पडला नाही, लोक उपासमारीनं मरायला लागले. आता ही तुम्हाला गोष्ट कळणार नाही, लक्षात घ्या. आता सध्याच्या कंडिशनला कोविड आला होता आपल्या इथं आणि आजारानं मरत होती लोक. उपासमारीनं, माल न्यूट्रिशननं लोक मरणे, त्या काळातले फोटोज वगैरे तुम्ही जर बघितले ना फॅमाईनचे वगैरे, लाखोच्या संख्येनं लोक मरत होते उपासमारीनं. ठीक आहे. आणि तसाच दुष्काळ म्हणजे 1940ला जेव्हा वर्ल्ड वॉर वगैरे चालू होतं ना, दुसरं महायुद्ध,
तेव्हा पण फॅमाईन आला होता बंगाल रिजन मध्ये. आणि ब्रिटिशांनी काय केलं, सगळ्या युद्धाला तिकडे लागणार होती सामग्री म्हणून सगळं आपल्या इंडियातलं राईस बीस गहू बिहू सगळं तिकडे ट्रान्सफर केलं. सो बंगालमध्ये इतकी लोक मेली त्या काळात फॅमाईन मध्ये, लाखोच्या संख्येनं लोक मेले. म्हणजे फर्स्ट टाइम आपलं असं झालं होतं की लोकसंख्या आपली जी वाढते दरवर्षी 10-15% ती निगेटिव्ह मध्ये गेली होती, लोकसंख्येचा ग्रोथ रेट. इतकी लोक मेली होती, म्हणजे रस्त्यावर असे गल्ल्या गल्ल्यांमध्ये लोक मेले, त्यांचे डेड बॉडी उचलायला पण कोण नव्हतं. एवढी जास्त फॅमाईन सारखी आपल्याला हे गोष्टी इमॅजिन नाही होणार कधी. तुमच्या गल्लीमध्ये सगळे लोक मेले आहेत उपासमारीनं वगैरे, हे एक्स्ट्रीम टाईपची पॉवर्टी लक्षात घ्या. सो दिल्ली दरबारामध्ये ते दिल्ली दरबार निगेटिव्ह का होतं, फॅमाईन आला होता, लोक मरायला लागलेत आणि तो लिटन जो आहे तो दिल्लीमध्ये दरबार भरवणार आहे आणि किंग जॉर्जला वगैरे बोलवले वगैरे. सो या गोष्टी चुकीच्या होत्या. सो त्यांनी जनतेच्या वतीने राजकीय हक्कांची मागणी केली म्हणजे प्रोटेस्ट टाईप केला तिथं. स्वदेशी वस्तूंचा प्रचार वगैरे या जेनेरिक गोष्टी आहेत. देशी व्यापार आता हे नाव काय तर आहे बघा, देशी व्यापार उत्तेजक मंडळ. म्हणजे स्वदेशी ज्या गोष्टी आहेत, आता लोकमान्य टिळकांनी खूप उशिरा केलं होतं स्वदेशी, कधी 1905 मध्ये. आता हे त्यांच्या खूप आधीच 1880 ला तर हे वारलेत लक्षात घ्या. सो हे म्हणजे खूप आधी त्यांनी केलं होतं या गोष्टी लक्षात घ्या. सो 2-3 गोष्टी काय लक्षात ठेवायचं, त्यांचं नाव सार्वजनिक काका आहे कारण त्यांनी सार्वजनिक सभा 1870 मध्ये काँग्रेसच्या आधीचे ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर दिल्ली दरबारला ऑलरेडी निगेटिव्ह गोष्ट होती आणि त्यामध्ये हक्क मांडले होते, आपले लोकांची बाजू मांडली होती. त्यानंतर आता नेक्स्ट ची पर्सनॅलिटी आहे, थोडंसं नाव युनिक आहे, बाबा पद्मनजी नाव आहे यांचं. आता यांच्या बाबतीत काय गोष्ट लक्षात ठेवायची, एकच, त्यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली, मराठीतील पहिली कादंबरी. कादंबरी म्हणजे थोडक्यात मोठं ग्रंथ टाईप असतं. आता त्यामुळे ते मराठीतील पहिले कादंबरीकार वगैरे म्हणले जातात. आता यामध्ये थोडंसं एम्बिग्युटी आहे, अजून कोणीतरी एकानं लिहिली होती कादंबरी, सो ह्यांना म्हणायचं का त्यांना, पण बऱ्यापैकी पुस्तकामध्ये ह्यांना म्हणलं जातं. सो यमुना पर्यटन नाव लक्षात ठेवाय, यमुना पर्यटन ही 1857, आता डेट लक्षात ठेवायला सोपं आहे, उठाव झाला होता आपला मोठा खूप. सो त्या काळात त्यांनी ही कादंबरी लिहिली होती. सो मराठीतील पहिले कादंबरीकार वगैरे म्हणलं जातं यांना. आणि बेसिकली हे ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट झाले होते थोडस. अरुणोदय नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं त्यांनी, अरुणोदय, सूर्योदय सारखं. स्त्री विद्या अभ्यास, व्यभिचार निषेधक, हे पुस्तक युनिक आहे थोडेसे. स्त्री विद्या अभ्यास, व्यभिचार निदेशक, अरुणोदय आणि यमुना पर्यटन नाव जर ऐकलं तुम्ही, डोळे बंद करून यांचं आन्सर क्लिक करायचं. म्हणजे जसं सार्वजनिक काका नाव ऐकलं तर वरचं जे आहे पर्सनॅलिटी, तसंच यमुना पर्यटन जी कादंबरी आहे, एवढंच फक्त माहित पाहिजे लक्षात घ्या. बाकी तुम्हाला आता हे सांगतोय पहिल्यांदा त्यामुळे वाटेल की मला सगळं येतंय वगैरे असं तसं, पण एक्झामला जायच्या पर्यंत ह्यांची नावं जर लक्षात राहिली तर ही अचिव्हमेंट आहे. सो यमुना मी का सांगतोय हे, खूप जास्त कंटेंट आहे लक्षात घ्या. 10 मार्काला एवढे 100 पानं वाचणं आणि ते रिटेन करणं, तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल तर थोडंसं अवघड आहे. सो यासाठी जे मोस्ट प्रोबेबल गोष्टी आहेत त्या तरी लक्षात ठेवा, जे माहित पाहिजेच. मग बाकी एक्स्ट्रा ऍड ऑन लक्षात राहत असेल तुमच्या तर वेल अँड गुड. सो त्यांनी यमुना पर्यटन पहिली कादंबरी लिहिली, आणखी 4 पुस्तकं आहेत. आणखी काय आहे, त्यांनी ज्ञानोदय नावाचे नियतकालिक. नियतकालिक म्हणजे काय असतं, एक असतं न्यूजपेपर रोज येतो, त्यानंतर साप्ताहिक असतं आठवड्यातून एकदा, मासिक, आणि नियतकालिक म्हणजे 6 महिन्यातून एकदा वगैरे असं. ओके, मग त्यांनी काय स्त्री शिक्षण प्रचार, विधवा पुनर्विवाह हे सगळेच करतात, जे गुड पर्सनॅलिटी आहेत. विधवांची दयनीय अवस्था त्याच्याबद्दल लिखाण केलं वगैरे, समाज सुधारणा वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या. पण एक्झाम मध्ये कुठं प्रश्न सुटणार तुम्हाला, यमुना पर्यटन, बाबा पद्मनाजी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे फोटो जे आहेत ते ओरिजिनल ऍड केलेत मी, लक्षात घ्या. आता चॅट जीपीटीला सांगितलं तर ते स्वतःच काहीतरी इमेज क्रिएट करतं. सो हे जे फोटोज आहेत ते ओरिजिनल आहेत त्यांचे, जे अवेलेबल आहेत गुगलवर. म्हणजे तुम्ही हे फोटोज काय इन्क्लूड केलेत मी, पिक्टोग्राफिक मेमरी आपली स्ट्रॉंग असते. तुम्हाला 10 वर्षाच्या पिक्चर मधला जरी काहीतरी सीन विचारलं तरी तो लक्षात राहतो, पण पुस्तकातलं एवढं टेक्स्ट लक्षात राहत नाही आपलं, वाक्य काय लिहिलंय आणि ते आठवणं अवघड आहे. त्याच्याऐवजी तुम्ही एखादी इमेज बघितली किंवा असं, मग माइंड मॅप यासाठीच तयार केलेत मी. इथं पुस्तक आहे म्हणजे त्यांचं बेसिक इंट्रोडक्शन, न्यूजपेपर आहे इथं, इथं बुक्स आहेत, यांनी काय काम केले वगैरे.
जेवढे जास्त असं फोटो जरी तुमच्या वाटला लक्षात राहिला हे पद्मराजेंचा फोटो असा आहे आणि त्यांनी ही गोष्ट केली होती, यासाठी सगळ्यांचे ओरिजिनल फोटो आहेत हे. ठीक आहे. सो हे थोडंसं म्हणजे जेवढं जास्त वेळा तुम्ही रिवाइज कराल थोड्या थोड्या गोष्टी लक्षात राहतील. आता गो भांडारकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्यावर प्रश्न आला होता आत्ताच एमपीएससी ला 31 तारखेच्या परीक्षेत. महर्षी म्हणतात त्यांना, महर्षी भांडारकर. जसं महर्षी कर्वे आहेत, धोंडो केशव कर्वे, तसंच हे सुद्धा महर्षी या नावाने ओळखले जातात. महर्षी म्हणजे थोडक्यात खूप जास्त विचारवंत वगैरे, खूप जास्त अभ्यास केलाय त्यांनी एखाद्या गोष्टीचं. तसं बघायला गेलं तर यांच्यात जास्त युनिक गोष्टी इथं काय दिल्या ना, ते तात्यांच्या ठोकळामध्ये 2-3 गोष्टी दिल्यात युनिक यांच्याबद्दल. त्यांच्या मुलीचा बहुतेक त्यांनी पुनर्विवाह केलता किंवा काय अशा काही गोष्टी आहेत. याच्यात जेनेरिकच गोष्टी दिल्यात, हायलाइट करण्यासारखं काही वाटेना मला. विधवा पुनर्विवाहासाठी सगळ्यांनीच कार्य केलंय, सो हे पण होतं. प्रार्थना समाजाला सपोर्ट केला यांनी, कारण तो ऑलरेडी स्थापन झाला होता. बाकी मग वैष्णविझम, शैविझम याच्यावर लिहिलंय. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे काय ते लिहिलंय. ठीक आहे, याच्यातलं फक्त यांच्याबद्दल काहीतरी आणखी थोडीशी मी शेअर करेन समजा त्या पुस्तकात काय माहिती असेल तर. कारण ही जी माहिती दिली 1917 साली त्यांच्या याच्यात भांडारकर प्राप्तविद्या संशोधन, आता हे काय ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट हे नावातच आहे यांच्या, त्यामुळे याच्यावर काही क्वेश्चन विचारणार नाही. पण बघू यांच्याबद्दल आणखी एखादी युनिक गोष्ट सापडली तर मी शेअर करेन. ओके, सो हे 10 जे शेअर केले होते पहिले त्यातले शेवटचे आहेत हे. आणखी खूप आहेत मग लोकमान्य टिळक वगैरे, जे आपण नेक्स्ट जे सेशन्स असतील त्यामध्ये बघूया. सगळ्यांना समजते काय शिकवलं आज? यस नो? हो सर. म्हणजे बघा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना, आता एक्झाम तुमची अजून जाहिरातच आली नाही लक्षात घ्या. सो जाहिरात येऊन एक्झाम म्हणजे मला वाटतं सप्टेंबर मध्ये वगैरे, आता जाहिरात आली समजा तुमची जूनच्या लास्ट वीक मध्ये, तर एक्झाम तुमची जाहिरात आल्यानंतर एक 3 महिन्यांना असते साधारणतः. सो सप्टेंबर मध्ये वगैरे असेल कधीच परीक्षा. सो तुम्हाला आणखी जेवढं लांब जाईल तुमच्यासाठी चांगलंच आहे सोडं. तुम्हाला जास्त अभ्यास, कारण जे जुने लोक आहेत म्हणजे ज्यांनी आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये कंबाईनची पूर्व परीक्षा दिली, त्यांना काय प्रॉब्लेम नाही 1 महिन्यात पेपर झाला तरी, कारण त्यांचा अभ्यास आता झालेलाच आहे. त्यांना फक्त ज्या आता त्यांनी चुका केल्या पेपरमध्ये त्या अवॉइड करायच्या आहेत, किंवा लकचा पण भाग असतो की कधी कधी तुम्ही अभ्यास खूप केलेला असतो पण त्या ड्युरेशन मध्ये त्या गोष्टी क्लिक होत नाहीत, किंवा परीक्षेमध्ये सिली मिस्टेक्स होतात जास्त, तुम्ही ओव्हर थिंकिंग करता त्यामुळे चुकतं. त्यामुळे आताच्या पेपरमध्ये जे काही 1-2 मार्कांना राहतील किंवा काय, तर ते सगळे परत अपिअर होणं. सो हे बघा, कॉम्पिटिशनचा कधी विचार नाही करायचा. म्हणजे 1 लाख लोक बसतायत आणि माझं कसं होईल, मी आत्ताच अभ्यास करते वगैरे. तुम्ही कॉम्पिटिशन जे आहे ना ते स्वतःशी आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही किती बेस्ट परफॉर्म करताय त्या 1 तासामध्ये, त्याच्यावर तुम्ही पास होणार आहे का फेल होणार आहे ते डिपेंड करतं. नाहीतर आता युपीएससीची जी परीक्षा झाली त्याचा पण सगळे लोक म्हणतात की कट ऑफ जो आहे तो 75च्या अप्रॉक्स लागेल म्हणून. 200 मार्काची परीक्षा आहे कट ऑफ 75 आहे, कारण पेपर अवघड होतं. सो तुम्ही जर ठीकठाक अभ्यास केला असेल आणि माहित असेल गोष्टी बऱ्यापैकी, सो किती कॉम्पिटिशन आहे वगैरे त्याच्याशी काही रिलेशन नसतं. तुम्हाला जेवढं नॉलेज आहे त्याच्या बेसिसवर किती सॉल्व्ह करताय क्वेश्चन ते इम्पॉर्टंट आहे. सो कॉम्पिटिशन स्वतःशी लक्षात ठेवा. फक्त ओव्हर थिंकिंग नाही करायचं की बाबा एवढे लोक बसतायत, मी कसा पास होणार, मी आत्ता सुरू केलंय वगैरे. घाबरायचं नाही जास्त. आपलं टार्गेट काय आहे, 50+ स्कोर गेलं तर होण्याची मागची ट्रेंड बघता प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सो तुमचा 60 आला ना स्कोर, काही किती पेपर सोपा येऊ द्या, जगातली कॉम्पिटिशन किती असू द्या, तुम्ही सिलेक्ट होणार, लक्षात घ्या. हे जर डोक्यात फिक्स असेल किंवा आपल्याला 60 मार्क पाडायचे आहेत, जसं तुम्हाला डिप्लोमामध्ये किंवा डिग्रीमध्ये पण पास होण्यासाठी 40 मार्क पाडायचे असतात, तसं या एक्झाम मध्ये 60 मार्क पाडले तुम्ही तर पास होणार ही गोष्ट माहीतच आहे. जर काळ्या दगडावरची रेग आहे तर ते अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचे तुम्हाला. मग कॉम्पिटिशन किती असू द्या, 1 लाख बसतायत त्याच्याऐवजी 10 लाख जरी बसले विद्यार्थी तरी ते म्हणजे सगळे ते 50च्या आतच येतात. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला टार्गेट 60चं आहे. खूप जास्त अवघड पेपर आला तर कट ऑफ 40 लागेल, 30 लागेल. 2 वर्षापूर्वी जागा जास्त होत्या तर 15-20 पण कट ऑफ लागले होते. सो हा नंतरचा भाग आहे, लक्षात घ्या. आता एमपीएससी युपीएससी जर 75 मार्क लागत असेल 200 पैकी, तर तो 37% झाला कट ऑफ. समजतंय का? सो हे रिलेटिव्ह कॉम्पिटिशन असते. पेपर अवघड आला तर कट ऑफ कमी जातो,
पेपर सोपा आला जास्त जातो. फक्त तुम्ही स्वतः जे शिकलाय त्या गोष्टी चुकू नका. म्हणजे हे जे शिकवते आता मी हे 10 पेजेस जे सांगितलेत आणि त्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जेवढं तुम्हाला मेमोराईज होईल, पण की फॅक्ट विसरायचं नाही. मुंबईचे शिल्पकार म्हणलं, जगन्नाथ शंकरशेठ आठवले पाहिजेत. मराठी पत्रकारितेशी रिलेटेड जांभेकर पहिलं न्यूजपेपर, पहिलं मासिक सुरू केलं, त्याचं नाव काय होतं? सो या गोष्टी जर आठवल्या तुम्हाला एक्झाममध्ये लॉजिक काय, लॉजिक वगैरे मी नंतर सांगेन पेपरच्या आदल्या आठवड्यात, की बाबा तुम्हाला माहित नसेल तरी कसा सोडवायचा पेपर वगैरे. त्याच्यावर जर अवलंबून राहू नका, लक्षात घ्या. ते शेवटचं पेपर आहे. काहीच येत नसेल आणि करायचंय काहीतरी, तर ते आहे. नाहीतर मग आतापासूनच ते ट्रिक लावत बसला तुम्ही, की नाही नाही हे असं असेल तसं असेल वगैरे. मग ते निगेटिव्ह मध्ये जातील मार्क तुमचे. सो हे लक्षात ठेवा, नॉलेज फर्स्ट प्रायोरिटी आणि नॉलेज सोबत आणखी काय जर कंबाईन करता आलं जेणेकरून ऍक्युरेट आन्सर येईल, तर ते आपण बघूया आणखी नेक्स्ट सेशन मध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? येस. सो आता उद्या आपण जे राहिलेले समाजसुधारक आहेत 16 असतील किंवा आणखी असतील ऍड करतो मी. ते झाल्यानंतर मग गुरुवारपासून वगैरे आपण दुसरा जो आहे पॉलिटी का जॉग्राफी आहे ते स्टार्ट करूया. आणि मला आता ऍक्च्युली जरा दुपारचा वेळ मिळत नाहीये. आता या रविवारी पण नीटची ड्युटी आहे. ऍक्च्युली नीट एक्झाम परत होते, पेपर लीक झाला होता त्यामुळे. सो आता नीटचा एक्झामचा प्रॉब्लेम काय होतो, पेपर जरी 2 ते 5 असला सकाळी 8 वाजता ते ड्युटी स्टार्ट होते. सो बघू, मला जसं वेळ मिळेल ना तसं मी याचं शेअर करेन तुम्हाला. ते करंट अफेअर्सचं काय वाचायचं आणि ऍप्टिट्यूड जे असतं तुमचं, म्हणजे कंपनीच्या एक्झाम दिल्या असतील त्यांना थोडंफार माहित असेल. सो जरा प्रॅक्टिस करा त्याची, कारण ऍप्टिट्यूड सारख्या गोष्टीमध्ये माहित असून उपयोग नाही. जेवढी प्रॅक्टिस असेल तेवढं तुम्हाला सॉल्व्ह होणार कमी वेळामध्ये. सो मी त्याचे जेवढा मला आता वेळ मिळेल तसं मी मी म्हणलंय तुम्हाला, बट ते मला वेळ मिळून झाला ऍक्च्युली. जसा वेळ मिळेल तसं मी शेअर करेन व्हिडिओ, किंवा तुम्ही युट्यूबवर ढिगानं व्हिडिओ आहेत, तुम्ही जर थोडा वेळ काढला तो आणि स्वतःहून जर केला प्रयत्न सोप्या सोप्या, जसं कॅलेंडर आहे, टाइम वर्कचे गणित आहे, डायरेक्शनचे आहेत, ब्लड रिलेशन आहे, सोप्या सोप्या कन्सेप्टनं सुरुवात केली तरी पण चालू शकते. म्हणजे प्रॅक्टिस करा थोडीशी, कारण त्याचे 20 मार्क जे आहेत ते थोडंसं लो हँगिंग फ्रुट्स असतात. 20 पैकी 10 तर ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन इझी असतात, जे 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतील. जे 10 राहिलेले आहेत त्यांना 10 मिनिटं जरी लावले तर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 15 मार्क मिळाले तर ते हक्काचे 15 मार्क असतात, ते चुकण्याची शक्यता कमी असते. आणि मग बाकी इतिहासात 5 मार्क, जॉग्राफीत 5, पॉलिटीत 7-8 मार्क, असं करून आपल्याला 50 प्लस जायचं. जाऊ आपण. सो थोडं हे जे शिकवलंय तुम्ही पण सेपरेट एक नोटबुक करायची आणि त्यामध्ये एक दोन लाईन्स मध्ये प्रत्येकाबद्दल लिहून ठेवायचं. जसं गोपाळ हरी देशमुख आहेत लोकहितवादी, आणि 1-2 पुस्तकं त्यांची लिहून ठेवायची, जेणेकरून कुठेही असाल तुम्ही वाचायची वेळ आली हे पण वाचच, कारण हे काही जास्त दिलेलं नाही मी कंटेंट. सायमल्टेनियसली स्वतः पण थोडस हे करा. चालते, एंड केली तर चाललंय मीटिंग. कुणाचे काही ओके सर, डाऊट्स असतील थँक्यू. तर विचारू शकता, काही आणखी स्पेसिफिक असेल तर, नाहीतर मी एंड केलं तर चालेल. सर हम्म, विचारते, हम्म, जे आता आपण साल म्हणजे आहेत ना, म्हणजे या साली ही घटना घडली, हम्म, ह्या हम्म, साली ही हम्म, घटना हम्म. घडली, तर ते कसं होते माहिती का, कन्फ्युजन होते थोडस त्याच्यामध्ये. नाही, ते कन्फ्युजन शेवटपर्यंत राहणार, कारण कसं आहे ते अपेक्षित नसतं आपल्याकडून साल लक्षात ठेवणं. आता एक क्वेश्चन आला होता फक्त यावेळेस, यांचा कोणावर क्वेश्चन आला होता ज्यात साल विचारले होते ओळीनं. एकच क्वेश्चन होतं, बाकी ऍज नाही काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे सालाचा. सो जेवढे तुमच्या मेन मेन लक्षात राहतील, म्हणजे 1942 8 ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा, त्यावेळेस आपण क्विट इंडिया मुवमेंट स्टार्ट केली होती. पण बाकी जे छोटे छोटे गोष्टी आहेत ना ते साल नाही लक्षात राहिलं तरी चालतं. म्हणजे आपल्याला आता भीती वाटते, पण एक्झाम मध्ये क्वेश्चन तसा येत नाही डायरेक्टली सालांवर. 10 प्रश्न जे आहेत ना त्यातला एक अवघड प्रश्न आला तर त्याच्यात काहीतरी सालमध्ये चूक केलेली असेल की जो सगळ्यांचा चुकणार. सो त्याचं नका टेन्शन घेऊ काय. म्हणजे साल तुमच्या जे मेन मेन लक्षात राहतात, काँग्रेसची हा स्थापना हा. कधी झाली 1885 हे तर माहित पाहिजे. माहिती 1857 आहे. हा, म्हणजे जे मेन मेन गोष्टी आहेत ना त्या माहित मेन मेन, पाहिजे. हा. स्वदेशी मुवमेंट 1905 ला सुरू झाली होती, असहकार मुवमेंट 1920 ला झाली होती. आता एक्झॅक्ट कुठल्या महिन्यामध्ये आणि किती तारखेला हे नाही गरजेचं. ठीक आहे. हम्म. हा ते हा. जे
पिव्होटल पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. क्विट इंडिया हा मुवमेंट, छोडो भारत कधी सुरू झालं, इयर लक्षात ठेवा. आणि इयर ते पण असं आहे इयर बघा, म्हणजे तुम्ही आता पहिल्यांदाच जर वाचत असेल या गोष्टी, तर त्या पाठ करायच्या आता आधी लागू नका. आता फक्त काय आहे, कधी झालं, म्हणजे कसं आहे, या गोष्टी कधी लक्षात राहतात जेव्हा तुम्हाला ते कळालं असेल आणि 2-3 वेळा वाचलं असेल, तर वाचला तिसऱ्यांदा असेल. हा वाचल्यानंतर मग तुम्ही ते पाठ करायच्या नादी लागा. आता फक्त समजून घ्यायचा हा दृष्टिकोन ठेवा थोडासा. कारण आता हम्म, पहिल्यांदाच हम्म, जर तुम्ही वाचताय आणि मी लक्षातच ठेवेन वगैरे असं, ते नाही पॉसिबल. आता हम्म. माझ्या काय लक्षात आहे थोडंसं, मी आधी ते ऑलरेडी, कन्फ्युजन लक्षात नाही राहत. हा मग ते नाही राहणार पहिल्यांदा लक्षात. सो त्याचं काही नका हम्म. टेन्शन घेऊ. ते एक्झामला अजून 3 महिने आहेत. सो जेवढ्या वेळा तुम्ही हा वाचाल रिपिटेटिव्हली, ठीक आहे. जसं हम्म. लहानपणी तुम्हाला शाळेत डेट ऑफ बर्थ विचारली जायची जेव्हा, तेव्हा लहानपणी अवघड हा असायचं आपल्याला सांगणं. पण आता ते इतक्या वेळा हो हो विचारलं जातं, हजारो वेळा, की ते आपल्याला सबकॉन्शियस माइंड मध्ये ते फिट होऊन जातं. तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमच्या बेसिक गोष्टी. तसंच आहे हे. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा वाचाल तेव्हा तुमच्या नाही लक्षात राहणार. 2, 3, 4 वेळा. सो आता स्टार्टिंगला डेट्स पाठ करायच्या नादी लागू नका. त्याचा अर्थ काय आहे, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे ते लक्षात ठेवा. आणि नंतर हो म्हणजे तिसऱ्या रिडिंग नंतर म्हणजे 3 वेळा वाचलं, तर मग थोडंसं हा मोठ्या मोठ्या डेट्स महत्वाच्या त्या लक्षात ठेवा. आणि एवढं नाही, म्हणजे एखादा क्वेश्चन येतो डेट्स स्पेसिफिक, तो जर खूपच अवघड असेल तर काही उपयोग नाही. सो त्या गोष्टींच्या मागे पळू नका, ज्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट नाही त्याच्या. हा 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 हम्म. चालेल सर. ठीक आहे, ओके. चालेल, मग काही कोणाचा डाऊट नसेल तर एंड केलं ते सर. तरी ऍप्टिट्यूड आपण स्वतःच्या डोक्यामध्ये केलं तरी नफा आहे. काय काय ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापन. हा करा ना त्यातलं. हे बघा, ते चेंज होत नाही काय. जे तुम्ही 7वीचं जरी स्कॉलरशिपचं पुस्तक उचललं, आता त्या 7वीचं लेवल थोडीशी इझियर असते. म्हणजे ह्यांची अपेक्षा आहे तुम्ही 10वी लेवलचं असावं. 10वी लेवल म्हणजे MTS, NTS परीक्षा जी असते त्यामध्ये जे, किंवा तुम्ही काय करायचं माहितीये का, यात सगळ्यात सोपी पद्धत, मागच्या 5 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे पेपर उचलायचे. किंवा मी जरा ट्राय करतोच आता या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ शेअर करेन मी. आता जसं की डायरेक्शनचं गणित आहे फॉर एक्झाम्पल, की एक माणूस घरातून निघाला, तो उत्तर दिशेला गेला, मग उजवीकडे वळला, मग डावीकडे वळला, मग आता कुठल्या दिशेला तोंड करून उभा असेल. आता हे बेसिक आहे. म्हणजे तुम्ही पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा लिहायचं आणि मग वर गेला, इकडे गेला, असं गेला आणि फायनल कुठं आहे, हे असं गणित येतं. किंवा हा याचा मुलगा आहे, हा याचा नातू आहे, मग हा याचा कोण आहे वगैरे, ब्लड रिलेशन मध्ये. ते पण सोप्या कॅटेगरीचे क्वेश्चन आहेत. सो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी येत आहेत आता सध्या त्याची थोडीशी प्रॅक्टिस करा. आणि मी 1 बाय 1 घेईन हे थोडंसं प्रत्येक कॅटेगरी मधलं एक 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 एक. सो तुम्हाला हे बघा, प्रत्येकाचा काही गोष्टी एखाद्याला जास्त येत असतात, एखाद्याला काही गोष्टी येत नसतात. सो तुम्हाला बुद्धिमत्तेमधल्या ज्या सोप्या गोष्टी वाटतात, काही लोकांना ब्लड रिलेशन वाटत असेल, नातेवाईक वगैरे, किंवा काही लोकांना डायरेक्शन किंवा नंबर सिस्टीम, लॉजिकल रिझनिंग, जे तुम्हाला जमतंय आता ते सोडवा. मग मी थोडंसं जेवढा वेळ मिळेल तेवढं 1 बाय 1 घेईनच, प्रिव्हियस इयर प्लस त्या गोष्टीतलं कसं सोडवायचं, काय प्रॉफिट लॉस पर्सेंटेज, या बेसिक गोष्टी आहेत बँकिंग एक्झाम्स किंवा कॅम्पसला पण लागतात ते. सो त्याच्यातलं थोडंसं प्रॅक्टिस, नाही प्रॅक्टिस करायसाठी फास्ट सॉल्व्ह करायचं आपल्याला. असं नको की तुम्ही सॉल्व्ह झालं पण 5 मिनिटं लागले, तुम्ही फेल होणार ते सॉल्व्ह झालं तरी. सो कुठल्याही क्वेश्चनवर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही फायनल एक्झामला. सो प्रॅक्टिस करताना पण आता अशी करायची की ऍप्टिट्यूडचं गणित जे असेल ते 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह झालं पाहिजे. ठीक आहे. चालेल चालेल, ओके सर, थँक्यू. हा, ठीक आहे. चालेल, मग एंड केलं ते, चला सगळ्यांनी.